वाचकपीठ प्रतिष्ठानतर्फे मी भास्कर निर्मल आजच्या काव्य चर्चेत सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजची काव्य चर्चा ही आमच्या दृष्टीने अतिशय महत्वाची अशी काव्य चर्चा आहे. कारण ही काव्य चर्चा सुवर्ण महोत्सवी काव्य चर्चा आहे. म्हणजे आजपर्यंत आम्ही 49 काव्य संग्रहावर चर्चा आयोजित केली आणि त्याचा लाभ घेतला. यामध्ये 49 कवी, आजचे 50वे कवी, या सर्वांचं आम्हाला खूप सहकार्य लाभलं. त्यांनी त्यांच्या संग्रहावर चर्चा करायला परवानगी दिली आणि त्याचबरोबर प्रत्येक संग्रहावर बोलणारे 2 प्रमुख पाहुणे आणि एक अध्यक्ष असे जवळपास 150 मराठीतील मान्यवर साहित्यिक, समीक्षक या व्यासपीठावर मंचावर बोलून गेले. त्या सर्वांचेही मी ऋण व्यक्त करतो. आदरणीय नारायण कुलकर्णी कवठेकर सरांचा आजचा संग्रह आम्ही सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये चर्चेत घेऊया असं ठरलं होतं. परंतु एक आदरणीय आणि ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणून आम्हाला सरांचा संग्रह 50वा घ्यायचा होता. आज आमच्या वाचकपीठच्या काव्य चर्चेचे 4 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि या निमित्ताने आदरणीय सरांचा काव्य संग्रह घेणं आम्ही ठरवलं वाचकपीठने. आणि त्यामध्ये आम्हाला आजचे अध्यक्ष साहित्यातले, मराठीतले ऋषितुल्य व्यक्तिमत्व आदरणीय कवठेकर सर, आदरणीय डहाके सर आणि तितकेच मोलाचं व्यक्तिमत्व असणारे राजन गवस सर यांनी वाचकपीठला चर्चा करण्यासाठी आणि पुण्याच्या निलिमा गुंडी मॅडम चर्चा करण्यासाठी वाचकपीठची विनंती लगेच मान्य केली. त्याबद्दल मी वाचकपीठच्या सर्व सदस्यांतर्फे त्यांच्या कायमस्वरूपी ऋणात राहू इच्छितो. मला वाटतं आज ही चर्चा निश्चित महत्वाची आहे आणि अतिशय दिग्गज लोक येत आहेत. साहित्यातली म्हणजे आमच्या वाचकपीठच्या वारीमधली आज आम्हाला ही संत मंडळी भेटली आहे आणि आम्ही त्यांचं ऐकण्यासाठी पूर्ण वेळ त्यांना द्यायचा विचार करतो. म्हणून आम्ही आमची जी काही थोडासा बदल केला आणि त्या पद्धतीने आम्ही अगदी थोडक्यात स्वागत, प्रास्ताविक आणि पाहुण्यांची ओळख याच्यामध्ये थोडे चेंज केले आणि कमी वेळात बोलतो. आमचे जास्तीत जास्त वेळ आम्ही आमच्या पाहुण्यांना, कारण गवस सरांना ऐकण्याला संपूर्ण महाराष्ट्र उत्सुक असतो. ढाके सरांचं तर आपण बघतोच, येथे उपलब्ध झाली हीच आमची मोठी उपलब्धी आहे. आज खऱ्या अर्थाने वाचकपीठचा गौरव होतो असं आम्हाला वाटतं आणि हा आमच्यासाठी आज खरोखर मोठा सन्मान आहे. मी सर्वांचं स्वागत करतो आणि प्रास्ताविकासाठी आमच्या वाचकपीठ प्रतिष्ठानचे सचिव मारुती सावंत सरांना बोलवतो. मारुती सावंत सर आणि सर्वांचे कृपया बंद करा. फक्त मारुती सावंत सरांचं चालू राहील. सर्वांचे बंद करा, आवाज चांगला ऐकू येईल. सर आवाज येतोय? भास्कर सर आवाज येतोय? येतोय बोला सर. धन्यवाद सर. सर्वांना नमस्कार. वाचकपीठ आयोजित सुवर्ण महोत्सवी काव्य चर्चेचे अध्यक्ष आदरणीय वसंत आबाजी डहाके, प्रमुख अतिथी तथा भाष्यकार आदरणीय राजनजी गवसजी आणि निलिमा गुंडी, मी मराठीत बांग देतो या काव्यसंग्रहाचे कवी नारायण कुलकर्णी कवठेकर आणि चर्चेत सहभागी झालेल्या सर्व मान्यवर साहित्यिक, रसिकांचे आणि वाचकांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. मित्रहो, 9/8/2020 रोजी सुरू झालेल्या मासिक काव्य चर्चेचा आज 50वा म्हणजे सुवर्ण महोत्सवी भाग. वाचनाची आवड आणि कोरोना काळातली गरज म्हणून सुरू झालेल्या ऑनलाईन काव्य चर्चेचा वृक्ष एवढा फोपावेल असे आम्हापैकी कोणालाही त्यावेळी वाटले नव्हते. परंतु चंद्रकांत भोसले
आणि भास्कर निर्मळ यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न आणि त्यांना मिळत गेलेली रसिक, वाचक, कवी आणि मान्यवर साहित्यिकांची साथ महत्वपूर्ण ठरली. आणि दुसरी म्हणजे त्यांच्यासोबत काम करणारे 70 ते 80% सदस्य हे इंजिनिअरिंग क्षेत्रात काम करणारे आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी टप्प्यावर पोहोचला आहे. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे वाचकपीठचे 17 सदस्य चर्चेसाठी निवडलेला संग्रह विकत घेतात. एवढेच नाही तर कार्यक्रमाचे अध्यक्ष अथवा वक्ते यांना कवीमार्फत संग्रह गेलेला नसेल तर तेही विकत घेऊन मान्यवरांना पाठवतात. काव्यसंग्रहावर सांगोपांग चर्चा करतात आणि कवितेचे समीक्षक यांच्याकडून कवितेतला सखोलपणा समजावून घेतात. थोडक्यात कवितेवर गंभीरपणे चर्चा घडवून आणणारा ग्रुप म्हणून वाचकपीठने आपली ओळख निर्माण केली आहे. वाचकपीठचे कार्यक्रम ऑनलाईन होत असल्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात व महाराष्ट्राबाहेरही वाचकपीठ पोहोचले आहे. वाचकपीठमध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षांसह साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिकांनी आपला सहभाग नोंदविलेला आहे. आतापर्यंत 49 कविता संग्रहावर चर्चा झाल्या असून 49 अध्यक्ष, 98 समीक्षक तथा वक्ते व 49 कवींना यात स्थान प्राप्त झाले आहे. आणि यातील दुसरं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येकाला एकदाच संधी देण्यात आलेली आहे, जेणेकरून आम्ही सर्वांपर्यंत पोहोचले जाऊ. स्त्री पुरुष कवींना आणि वक्त्यांना समान संधी देण्याचा आमचा प्रयत्न असतो. महिला स्पेशल भाग, राहून गेलेले कविता संग्रह, अनुराधा पाटील यांच्या संग्रहावर ऑफलाईन चर्चा व वाचित मेळावा, हयात कवी सारखे दिवंगत कवीच्या संग्रहावर देखील वाचकपीठने दर्जेदार चर्चा घडवून आणली आहे. याचा आम्हाला निश्चितच आनंद आहे. आणि याचाच पुढचा भाग म्हणून सुवर्ण महोत्सवी भाग आपण आज ऐकणार आहोत. आणि त्याचे मानकरी ठरले नारायण कुलकर्णी कवठेकर. त्यांचा मी मराठीत बांग देतो हा कविता संग्रह आपण राजन गवस आणि निलिमा गुड्डी, त्याचप्रमाणे अध्यक्ष माननीय वसंत आबाजी डहाके यांचे नजरेतून वाचणार आहोत. या सुवर्ण महोत्सवी भागानिमित्त आणखी आनंदाची बातमी सांगू इच्छितो की वाचकपीठ आता वाचकपीठ प्रतिष्ठान या नावाने मान्यताप्राप्त संस्था झाली आहे. त्यामुळे वाचकपीठच्या सर्व सदस्यांचे, वाचकांचे आणि मान्यवरांचे अभिनंदन करतो. सर्वांना शुभेच्छा देतो आणि जाता जाता एवढेच म्हणेल की साहित्याशी ज्यांचे नाते त्यांनी अखंड वाचत जावे, साहित्याशी ज्यांचे नाते त्यांनी अखंड वाचत जावे, वाचता वाचता त्यातून काही भले बुरे निवडत राहावे, शब्द द्यावे, शब्द घ्यावे, एकमेका प्रेम द्यावे, वाचता वाचता इतरांचे आपणही समृद्ध व्हावे, आपणही समृद्ध व्हावे. धन्यवाद. भास्कर सर. धन्यवाद सावंत सर. सावंत सरांनी उल्लेख केला आम्ही 17 संग्रह विकत घेतो. ऍक्च्युअली बऱ्याच लोकांकडे ऑलरेडी विकत घेऊन त्यांनी ते संग्रह आपल्या संग्रही ठेवलेले असतात. तर असे काही जाऊन 17 ते 20 संग्रह आपण दर महिन्यात विकत घेतो, वाचतो, चर्चा करतो एकमेकांशी आणि नंतर आदरणीय पाहुण्यांचं भाष्य ऐकतो आणि तो संग्रह पूर्णपणे समजून घेण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी आम्ही आमच्या नेहमीच्या प्रथेला मग सांगितल्याप्रमाणे बगल देऊन आम्ही कार्यक्रमाला पाहुण्यांना वेळ देण्यासाठी आम्ही काही गोष्टी टाळतो आमच्या. आणि मी मनोगतासाठी आजचे कवी नारायण कुलकर्णी कवठेकर सरांना बोलवणार आहे. आणि मराठी कवितेत अतिशय गांभीर्यानं, तटस्थतेनं आणि मार्मिकपणे आपली भूमिका मांडणारे, आम्हाला आदर्शवत असणारे कुलकर्णी कवठेकर सर हे बोलतील आणि त्यांचा परिचय अगोदर आमच्या वाचकपीठच्या सदस्या शर्मिला गोसावी मॅडम करतील. मी शर्मिला गोसावी मॅडमला विनंती करतो आपण सरांचा परिचय करून द्यावा थोडक्यात. नमस्कार आपणा सर्वांना. बोला मॅडम. आवाज येतोय? बोला. आवाज. वाचकपीठच्या या काव्य चर्चेमध्ये
कवी नारायण कुलकर्णी कवठेकर यांच्या मी मराठीत बांग देतो या काव्यसंग्रहावर आपण इथे चर्चा करणार आहोत। सरांचा थोडक्यात परिचय मी आपणासमोर मांडते। कवठा तालुका रिसोड जिल्हा वाशिम येथील रहिवासी असलेले कवी नारायण कुलकर्णी कवठेकर हे गेल्या 30 वर्षापासून बुलढाणा आणि अकोला येथील विविध महाविद्यालयामध्ये त्यांनी 12वी ते पदव्युत्तर मराठी अध्यापनाचं कार्य केलेलं आहे। शेती, राजकारण अशा विविध क्षेत्रात सरांचा वावर आहे। 3 कविता संग्रह, 1 ललित लेख संग्रह ही त्यांची साहित्य संपदा। विविध विभागीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही सरांनी भूषविलेले आहे। महाराष्ट्र शासनाच्या विविध पुरस्काराबरोबरच अनेक साहित्यिक संस्था आणि संघटनांच्या पुरस्कारांनी त्यांची कविता सन्मानित झालेली आहे। विविध 6 विद्यापीठामध्ये सरांची कविता अभ्यासक्रमामध्ये त्या कवितेचा समावेश झालेला आहे। विविध भाषांमध्येही त्यांची कविता ही अनुवादित झालेली आहे आणि केवळ भारतभर नव्हे तर जगभर ती पसरावी अशी अपेक्षा आहे। सरांची कविता ऐकूया त्यांच्याच शब्दात। मी आमंत्रित करते कवी नारायण कुलकर्णी कवठेकर यांना। धन्यवाद सर। डहाके सरांच्या भाषेत सांगायचं तर केशवसूत, मर्डेकर, मुक्तिबोध, सुर्वे आणि ढसाळ यांच्या परंपरेत नारायण कुलकर्णी कवठेकर सरांच्या कवितेचा समावेश करता येईल अशा एका दिग्गज कवीला मी या ठिकाणी बोलवतो। नारायण कुलकर्णी कवठेकर सर। सर आपण आपलं माईक चालू करा। कुलकर्णी सर माईक चालू करा। सर म्यूट काढा आपलं। आता ऐकू येतंय? येत आहे सर, येत आहे, बोला। सुरू झालाय माईक, येत आहे सर, आवाज येतो, बोलतो। ओके, स्वागत सर। हो, सर्वप्रथम मी भास्कर निर्मल, त्यांची टीम, त्यांचे काव्यप्रेमी मित्र आणि आपण सर्वजण जे श्रोते आहात आणि कवितेवर प्रेम करणारे आहात, मी मुद्दाम असं म्हणतो की कवितेवर प्रेम, कवीवर प्रेम वगैरे करण्यात काही अर्थ नसतो, कारण आजकाल कवी हे कोणती भूमिका कधी बदलतील हे काही सांगता येत नाही। आणि इतके जण तुम्ही आज कवितेवर प्रेम करणारे इथे जमा झालेले आहात एका कविता संग्रहासाठी। मग निर्मल सर म्हणाले की कवीला आनंद होईल, अमुक होईल, तो कवीला नेहमीच आनंद होत असतो। त्याच्याविषयी जेव्हा इतर लोक बोलत असतात आणि त्यातही चांगले बोलत असतात तर त्याला आनंद होत असतो। इथे मला मुद्दाम सांगावंसं वाटतं की बरं झालं तुम्ही माझ्या कविता संग्रहावरती हे चर्चासत्र आयोजित केलं। ते याचं कारण असं आहे की आपण ज्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये राहतो, ज्या सामाजिक परिवेशामध्ये राहतो, ज्या राजकीय आणि धार्मिक वातावरणामध्ये राहतो, तिथे आता कविता सुद्धा फार सुरक्षित राहिलेले आहे असं मला वाटत नाही। तिचा अन्वय लावणे, तिचा अर्थ लावणे, तिच्याविषयी मत व्यक्त करणे आणि हे सगळं गंभीरपणे होत नाही। त्याच्यामुळं या निमित्तानं त्या मी मराठी बांग देतो या संग्रहाविषयी काही गंभीर चर्चा होईल आणि तुमच्याशी संवाद होईल याचा मला आनंद आहे। हे मी का बोलतो आहे, त्या संग्रहाचं नाव आहे मी मराठीत बांग देतो। आता बांग हा शब्द जो आहे तो खरं पाहिलं तर कोंबड्याशी संबंधित आहे आणि कोंबडा हा प्राणी जो आहे, काही जणांना फक्त तो आस्वादासाठीच पाहिजे असतो, परंतु कोंबडा एक फार महत्वाचं काम करत असतो, तो सर्वांना जाग करीत असतो। हे त्या कोंबड्याचं महत्वाचं काम आहे। परंतु काही जणांनी, अगदी सुशिक्षित लोकांनी सुद्धा कधी मुद्दामहून कधी अनाहूतपणे त्या बांग या शब्दाचा संबंध एका धर्माशी जोडलेला आहे। त्याच्यामुळं त्या कवितेचं आकलन होण्यामध्ये जे अडथळे निर्माण झाले त्या संबंधीचं थोडंसं निराकरण या चर्चासत्रामध्ये होईल असं वाटते। इतकंच नाही तर तुम्हाला नवल वाटेल की महाराष्ट्रातील एका महत्वाच्या आणि 2-3 मोठ्या वर्तमानपत्रापैकी एका वर्तमानपत्रामध्ये एका प्राध्यापकाने
आणि PhD मिळवणाऱ्या प्रसिद्ध माणसांनी असं लिहिलं की बांग हे शीर्षक कवठेकरांच्या संग्रहामध्ये आलेलं आहे. याचं कारण अकोला वाशिम या परिसरामध्ये नेहमीच धार्मिक दंगली होत असतात म्हणून त्यांनी हे संग्रहाला शीर्षक दिलेलं आहे. आता ही जर परिस्थिती मराठीच्या प्राध्यापकांची PhD वाल्यांची असेल तर आपण साहित्यिक परिवेशाविषयी थोडस चिंता करावी असंच आपल्याला म्हणावं लागेल. मी कविता माझ्या आयुष्यामध्ये ती लहानपणीच आली. ती लहानपणी श्रवणाच्या स्वरूपामध्ये आली. घरामध्ये श्लोक वगैरे म्हणायला लावत असत तेव्हा ते नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे माथा किरीटी कुंडले वरी वरे दुर्वांकुराचे तुरे माझे चित्त विरे मनोरथ पुरे देखून चिंता हरे गोसावी सुत वासुदेव कविरे त्या मोर याला स्मरे. हे असा तो श्लोक होता. म्हणजे मी 5व्या किंवा 6व्या वर्षी तो ऐकलेला असेल माझ्या काकीच्या तोंडून. परंतु तो मला पाठ झाला. कवितेचं पाठांतर आणि कविता पाठ होणे ही एक चांगली गोष्ट आहे कारण आपल्याला ती आयुष्यभर कुठेही उद्धृत करता येते. आणि याच्यामध्ये मोरयाविषयी जे वर्णन केलेलं आहे किंवा स्तुती केलेली आहे त्याच्यामुळे गणपती नावाचा देव जो आहे जो नंतर आयुष्यामध्ये सतत सोबत राहिला त्याचा माझा चांगला परिचय झाला. आणि मग मी तो पाठ केला. पाठ करताना आनंद होत असे. त्याच वेळी कुठेतरी 3ऱ्या-4थ्या वर्गामध्ये शर आला तो धावून आला काळ विव्हळा श्रावण बाळ ही कविता आमचे गुरुजी जेव्हा शिकवत होते तेव्हा आम्ही रडत होतो. पहिल्यांदा जर काही जाणवलं असेल की ते शब्दामध्ये शक्ती आहे की जी तुम्हाला रडवते हे तेव्हापासून जाणवायला सुरुवात झाली. आणि मग मी कवठा नावाच्या खेड्यामध्ये जन्माला. त्याच्यामुळे एक बरं झालं की माझ्यावरती संमिश्र संस्कार झाले. एक तर ते कवठा नावाचं खेड 1,500 लोकसंख्येचं त्याच्यामुळं तिथली लोकगीतं तिथली भारुड तिथल्या लावण्या तिथले पोवाडे यांचे कानावरती संस्कार झाले. आणि त्याच्यानंतर शहरामध्ये आलो, नागपूरला आलो, अकोल्याला शिकलो, मुंबईला गेलो, पुण्याला गेलो. त्याच्यामुळं शहरी संस्कार जे आहेत म्हणजे भाषेच्या बाबतीत म्हणतो मी ते संस्कार सुद्धा माझ्या भाषेवरती झाले. आणि नंतर जेव्हा मी अभिव्यक्ती करत असे तेव्हा मग ती भाषा जी आहे ती सुद्धा संमिश्र स्वरूपाची की ज्याच्यामध्ये ग्रांथिक शब्द किंवा ग्रांथिक वर्णन किंवा ग्रांथिक शैली असं ते येत असे. त्याचबरोबर मधूनच त्याच्यामध्ये ग्रामीण शब्द जे आहेत ते त्याच्यामध्ये येत असत. त्याच्यामुळे बांग हा जो शब्द आहे तो तिथून आलेला आहे. तिथे कवठ्यामध्ये राहत असताना एक आणखी चांगली गोष्ट झाली की त्या गावामध्ये ब्राह्मणाचं घर एकच होतं आणि बाकी सगळे जे लोक होते तिथले ते दलित होते. त्याच्यानंतर बहुजन समाजाचे होते, कोळी होते, जिरेमाळी होते, त्याच्यानंतर महार होते, मांग होते, त्याच्यानंतर चांभार होते, त्याच्यानंतर गोपाळ होते. असं विविध प्रकारचा विविध जाती जमातीचा तो 1500 जणांचा तिथे समूह होता. आणि प्रत्येक जण एक दुसऱ्यावरती अवलंबून असे. म्हणजे आमच्या घरामध्ये पिढीजात शेती होती ती. परंतु शेती मी करत होतो समजा माझ्या मालकीची असे एका ब्राह्मणाच्या. परंतु प्रत्येक वेळी त्या शेतीसाठी सुतार लागायचा, लोहार लागायचा, त्या घरच्या चपलासाठी चांभार लागायचा, गायी सांभाळण्यासाठी गोपाळ लागायचा. तर हे जे इतरांशी मिळणं मिसळणं होतं असं लक्षात आलं की कोणीही स्वतंत्र नाही या समाजामध्ये. हा समाज अशा पद्धतीने एक जिन्सी झालेला आहे की प्रत्येकाला दुसऱ्यावरती अवलंबून राहावं लागतं आणि त्याच्यामध्ये लहान मोठं असं कोणीच नाही. हा जो संस्कार झाला त्याच्यामुळं एक जातीचा अहंकार किंवा वर्णाचा अहंकार कधीही माझ्या मनामध्ये तो येऊ शकला नाही. प्रत्येक वेळेस जागलीवर आम्ही जायचो झोपायसाठी तेव्हा पलीकडे कोणत्या तरी जातीचा कर्मचारी किंवा मग महिनदार, रोजदार, सालदार असा तो झोपलेला असायचा ना, अलीकडे आम्ही झोपलेले असायचो. हे सगळं मी याच्यासाठी सांगतो आहे
की या सगळ्याचा परिणाम कवितेवरती झाला. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये ती कवितेला ग्रामीण म्हणता येत नाही, परंतु त्याच्यामध्ये गावातली, खेड्यातली, शेतकऱ्याची ही सगळी दुःख जी आहेत ती माझ्या कवितेमध्ये ती आलेली आहे. परंतु कोणीही ग्रामीण कवितेचा समीक्षक असेल किंवा प्राध्यापक असेल तो मला त्या शेतीच्या संबंधात येऊही देत नाही आणि माझा उल्लेखही करत नाही. आता त्या शेतकऱ्याचं दुःख जे आहे की आणि पुन्हा तिथे कवठा आणि तो विदर्भ, तिथे सगळी कोरडवाहू शेती होती. कोरडवाहू शेतकऱ्यांची दुःख जी आहेत ती आणखीच वेगळी आहे. मार्च महिन्यामध्ये तिथली नदी कोरडी होती, ही तिथली गंमत आहे. ओलीत वगैरे अजूनही आमच्या गावाकडे आलेलं नाही. त्याच्यामुळं चालग सजणे बिगी बिगी वगैरे आमच्या कवठ्यामध्ये वगैरे काहीच नाही. ही जी शेतकऱ्याची दुःख आहे ती त्या कवितेमध्ये, गाव नावाची कविताच किंवा मला जो नंदीबैल नावाची माझी जी कविता आहे तो नंदीबैल मला खेड्यामध्येच सापडणार, तो कुठं शहरामध्ये सापडू शकत नाही. परंतु मग असं ते मिश्र संस्कृती असल्यामुळे तो नंदीबैल मला बैलांपेक्षा आईत खाऊ असा तो वाटायला लागला. याचं कारण बैल कष्ट करतात, त्याला चापकानं फोडतात, त्याला घाम गाळावा लागतो, तो शिंगानं माती फोडतो. परंतु हा नंदी बैल जो असतो हा काहीच करत नाही. आणि तो आयतोबा सारखा नंदी बैल जो आहे तो एक मला प्रतीक असा वाटायला लागला की दुसऱ्याच्या जीवावरती जगणारे आणि स्वतःची पूजा करून घेणारे आणि ते लोक गब्बर होऊन जातात असं बैल आणि नंदी बैल यांची तुलना त्या कवितेमध्ये मला करता आली. आता हे सगळं करीत असताना त्या गावामध्ये जर तुम्हाला खेड्यामध्ये राहायचं असेल ना तर खांद्याला खांदे घासावे लागतात. कधी कधी संघर्षाचे प्रसंग वगैरे येतात आणि संघर्षामध्ये असताना जर तुम्हाला शोषित लोकांविषयी, दलित लोकांविषयी जर तुम्हाला काही आस्था असेल तर मग खरा कवी असेल तर तो नुसता शब्दांच्या द्वारे नाही, नुसता कवितेमध्ये नाही, तर तो प्रत्यक्ष तिथे उभा राहतो. 1975 साली आणीबाणी सुरू झाली आणि त्यावेळी मी तिथे ग्रामपंचायतचा मेंबर म्हणून निवडून आलो. त्याच्यानंतर तिथल्या सेवा सहकारी सोसायटीचा अध्यक्ष म्हणून निवडून आलो होतो. आता हे मी सांगत सहसा काही बसत नाही, परंतु राजकारण हे माझ्या कवितेमध्ये जर येत असेल ते राजकारण नुसतं पक्षीय राजकारण नाही. मराठीतली जी राजकीय कविता आहे ती सहसा दुसऱ्यांवरती आरोप करणे, दुसऱ्यांविषयीचे दोष दाखवणे आणि ते कसं तुमचं शोषण करतात असं ढोबळ मानानं चित्रण करणारी आहे असं मला वाटतं. किंवा मग पक्षीय राजकारणापेक्षा राजकारणाचे जे कंगोरे आहेत, राजकारणाचे जे अंडरकरंट्स आहेत, त्याचे आतले भाग जे आहेत ते कवितेमध्ये मांडणं हे मला आव्हानात्मक वाटू लागलं. आता गंमत अशी आहे की कवितेमधला मजकूर जो डोक्यामध्ये असतो किंवा हृदयामध्ये असतो तो मजकूर कवितेमध्ये मांडणे ही मला नेहमीच अवघड गोष्ट वाटत गेली आहे. कवितेची निर्मिती प्रक्रिया अजिबात सोपी नाही आणि त्यात पुन्हा लोक जे तुमचा समज करून देतात की कवितेची भाषा नावाचा एक शब्द प्रयोग आहे आणि मग प्रेम कशा पद्धतीने व्यक्त करायचं, दुःख कशा पद्धतीने व्यक्त करायचं, त्याच्यामध्ये कोणता मसाला टाकायचा, तो कसा फोडणीला द्यायचा, या पद्धतीने जे आपल्या कानावरती येतं किंवा मला वाचायला मिळत असेल त्यामुळं माझं समाधान होत नसते. त्याच्यामुळं मला असं वाटतं की प्रत्येक कविता जी आहे ती स्वतःची भाषा घेऊन येते. एखाद्या कवितेची भाषा नाही तर प्रत्येक कवितेची भाषा सुद्धा तिच्या प्रतिमा घेऊन येते, तिची शैली घेऊन येते, तिचा आशय घेऊन येते. हे सगळं करीत असताना मला काही काही गोष्टीचं नवलही वाटायचं आणि त्याचे चांगले संस्कारही वाटायचे की त्या काळी म्हणजे जवळजवळ 90 वर्ष होऊन गेली असतील. हे कृष्णाजी केशव दामले नावाचा ब्राह्मण देव दानवा नरे निर्मिले हे सांगण्याची हिंमत करतो, ही मला अतिशय महत्वाची गोष्ट वाटत होती त्या काळी सुद्धा.
आणि केशवसूत विद्यार्थी दशेपासून अभ्यासाला असतातच, ही फार चांगली गोष्ट आहे. कारण अलीकडे केशवसूत, बालकवी वगैरे हे आता अभ्यासक्रमामधून जात चाललेत. आता ते सहसा त्याच्यामध्ये आढळत नाहीत आणि ते शिकवणारे आणि त्याचे चाहते सुद्धा कमी होत चालले आहेत. परंतु म्हणजे केशवसूतांनी जर आज कविता अशी लिहिली असती, देव दानवा नरे निर्मिले, तर त्यांना किती विरोध सहन करावा लागला असता याचा मी विचार करतो. त्या काळी त्यांनी हे लिहिलं, हे धाडस केलं, ही एक पुरोगामी दिशा दाखवली. ते म्हणजे बोट होतं की त्या दिशेनं पुढे सामाजिक किंवा राजकीय जाणीवेच्या कवींनी लिहावं असं मला वाटू लागलं आणि त्यांच्यापासून आम्ही त्या प्रेरणा घेतलेल्या आहेत. केशवसूतांचे परिणाम आहेत म्हणून वसंत आबाजी डहाके काय किंवा राजन गवस काय किंवा नारायण सुर्वे काय, या सगळ्यांचे म्हणजे यशवंत मनोहरांनी केशवसूतांना उद्देशून कविता लिहिलेली आहे, नामदेव ढसाळने लिहिलेली आहे. हे जे एक कवी कार्य करतो ते कार्य जे असतं ते एक प्रकारचं सामाजिक आणि सांस्कृतिक कार्य सुद्धा असतं. हे सगळं करत असताना त्या ज्या समाजामध्ये मी राहत होतो त्या समाजाच्या झालेल्या चिरफळ्या किंवा त्या समाजामध्ये असलेलं स्त्रियांचं स्थान आणि त्याच्या संबंधी मी एकदा कविता लिहिली होती. 2-3 ओळी त्याच्या अशा आहेत की आत्ताच वटपौर्णिमा झाली, आता ते कोणाला आवडली नाही परंतु पूर्ण कविता वाचली तर ते कळेल की मुली म्हणजे चुलीचे खाद्य, उंबरठ्याच्या कैदी, वटवृक्षाच्या वेच बिगार, असे त्या कवितेतल्या त्या ओळी होत्या. आता हे आपण जर पाहिलं तर हे वर्णन अगदी सुशिक्षित सुद्धा किंवा सवर्ण सुद्धा किंवा खेड्यातल्या स्त्रिया सुद्धा त्या मुलींना लागू पडतं की अजूनही ज्यांचं 13व्या वर्षी आमच्या कवठ्यामध्ये त्या मुलीचं लग्न होतं आणि त्याच्यानंतर तिची जागा जी असते कुटुंबामध्ये जी जागा असते ती सतत दुय्यमच असते. आणि मग श्रीमंत लोक सुद्धा तिच्या लग्नाचा विचार करताना किंवा तिच्यासाठी तिनं कोणता कोर्स निवडायचा याचा विचार करत असताना आपलं पुरुषत्व किंवा पुरुषी मानसिकता तिच्यावरती लाभतात, हे सत्य आहे. आपण भले ते मान्य नको करू. म्हणजे बहीण आणि भाऊ असेल तर भावाने काय करायचं, त्यानं प्युअर सायन्स घ्यायचं, प्युअर सायन्स, आणि हिला सांगायचं की तो होम सायन्स घे. हा भेद जो आहे तो अजूनही आपल्याला तो पाहायला मिळतो. हे सगळं करीत असताना एक वैयक्तिक दुःख आणि सामाजिक दुःख, वैयक्तिक दुःख आणि वैश्विक दुःख या सगळ्यांमध्ये कुठंतरी नातं आहे. एक तर माझ्यामध्ये विश्व आहे आणि विश्वामध्ये मी आहे, हे एकत्व जोपासण्याची मला अनेक कवींनी शिकवण दिली. त्याच्यामध्ये वसंत आबाजी डहाके आहेत. म्हणजे वसंत आबाजी डहाकेंची सर्वत्र पसरलेली मुळं ही दीर्घ कविता जर तुम्ही वाचली तर तुम्ही 2-3 दिवस कोणाचीही बोलत नाही आणि सुन्नपणे पडून राहता. इतकी विचार करायला लावणारी ती कविता आहे. दुसरीकडे नारायण सुर्वेंची जी कविता आहे ती कविता जर वाचली आणि त्याच्यामध्ये त्यांनी बायकोला उद्देशून ती लिहिलेली आहे की तेव्हा एक कर जेव्हा मी या अस्तित्वाच्या पोकळीमध्ये नसेल, नवे चुडे भर, दुःखाला आवर घाल, हुंके कर, खुशाल नवे घर कर, मला स्मरून कर किंवा मला विस्मरून कर. हे असे संस्कार जे आहेत ते माझ्या कवितेवरती होत गेले. अनेक गोष्टींचा विचार करत असताना जग छोटं छोटं होत गेलं त्याच्यामुळं. आणि त्या काळी जी नियतकालिका निघायची तशी नियतकालिका आता निघत नाही. त्या काळी कवठ्याला मी मागोवा, त्याच्यानंतर समाज प्रबोधन पत्रिका, त्याच्यानंतर ललकारी, त्यावेळी किर्लोस्कर अतिशय चांगली भूमिका घेऊन काळाशी अनुरूप अशी भूमिका घेऊन निघत असे. हे मी वर्गणीदार होतो आणि तसं ते तिथे वाचत असे. आज नियतकालिकांची जी वानवा जाणवत आहे ती कवींच्या दृष्टीनं फार ते नुकसानीचं आहे असं मला वाटतं. कारण आणि कवी सुद्धा असे आहेत की 25 कविता लिहिली की त्याला असं वाटतं की संग्रह निघावा आणि संग्रह काढणारेही तयार असतात
प्रकाशकही तयार असतात, संग्रह निघण्याच्या आधीच पारितोषिकही. असं जर असेल तर त्या कवितेचं काय होणार आहे? मी आमच्या वेळी श्रीपू भागवत, त्याच्यानंतर सत्यकथा, प्रतिष्ठान, युगवाणी असे ते नियतकालिका होते. आणि त्या नियतकालिकाचे संपादन कसोटी लावून, निकष लावून कठोरपणे त्या कवितेची निवड करायची की नाही ती सांगत होते. आणि सत्यकथेकडून साभार परत अशी छोटीशी चिठ्ठी लावलेली एक पाकिट येत असे, ज्याच्यामुळे कवी अतिशय रडू लागत असत किंवा दुःखी होत असत. आता तसं होत नाही. आता सगळेजण प्रोत्साहनच देतात आणि कोणी नाहीच छापलं तर फेसबुकवरती ती कविता येते आणि तिचा शब्दही वापरायची गरज नाही. अंगठा लाईक होतो किंवा मग उत्तम असं काहीतरी येतं. असं जर असेल, त्याचे निकष जर तुम्ही लावत नसाल तर त्या कवितेचा विकास होणार कसा? त्याच्यामुळे मराठी कवितेचं भवितव्य सध्या काही मला फारसं चांगलं दिसत नाही. काही नवीन कवी जे आहेत ते सगळे या गदारोळापासून जे दूर आहेत. कवींची टोळी कशी काय असू शकते हा माझ्या समोरचा एक मोठा प्रश्नच आहे. म्हणजे नंदीबाईलासारखं होला हो करायचं आणि एकमेकाची प्रशंसा करत राहायची. त्याच्यापेक्षा जे मुख्य केंद्र जे आहेत आमच्या वेळी मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर अशी ती 4 साहित्याची अशी केंद्र होती. तर मला असं वाटायचं की या 4ही केंद्रापासून दूर कुठेतरी आहे म्हणून काहीतरी बऱ्या कविता माझ्याकडून लिहिल्या गेल्या असतील. या कवितांचा या वातावरणाचा जसा परिणाम होतो आणि काही चांगले संपादक मला भेटले, श्रीपू भागवतांसारखे, राम भटकळांसारखे. ग्रेस संपादक होतं, त्याच्याशी माझे जवळचे युगवाणीचं संपादन करताना संबंध होते. आणि त्यामध्ये लिहिणारी जी मोठमोठी माणसं होती, दुर्गाबाई भागवतांसारख्या युगवाणीमध्ये लिहायच्या, धोंडो विठ्ठल देशपांडे सारखी माणसं याच्यामध्ये राहायची. नामदेव ढसाच्या कविता चाळणी लावून श्रीपू भागवत सत्यकथेमध्ये छापत होते. जरी नामदेव ढसाळ सत्यकथेला शिव्या देत होतं तरी हे सगळं जे वातावरण होतं ते तुम्हाला जागेवरती ठेवणार. हे सगळं होत असताना जे कवी मला भेटले बरं का, ते बहुतेक कवी अतिशय निष्ठावान कविता म्हणजे जीव की प्राण. कवितेचा एक एक शब्द घासून पुसून तासून आपल्या कवितेमध्ये वापरत असत. या कवींच्या सहवासाबरोबरच इकडचा भाग जो आहे विदर्भातला तो एकेकाळी बेरार म्हणून स्टेट म्हटलं जायचं का, म्हणजे हिंदी भाषिकांचा प्रदेश असल्यासारखं. त्यामुळे इकडे हिंदीचे कवी संमेलन, हिंदीची पुस्तकं खूप मिळायची. आणि आणखी एक माझ्यावरती मोठा संस्कार जर झाला असेल तर तो हिंदी सिनेमातल्या गाण्यांचा झालेला. शैलेंद्र काय, मजरूह सुलतानपुरी काय, हसरत जयपुरी काय, शकील बदायुनी काय, इंदिवर काय, यांची सिनेमाची गाणी असताना ते हिंदी सिनेमाचे एक एक गाणं म्हणजे मराठीच्या एकेका कविता संग्रहासारखं महत्वाचं आहे असं मला वाटत असतं. जिस देश में गंगा बहती है मध्ये ओ बसंती पवन पागल नावाचं एक लता मंगेशकरांचं गाणं आहे. त्याच्यामध्ये 2 ओळी अशा आहेत की बन के पत्थर हम पड़े थे सूनी सूनी राह में, जी उठे हम जब से तेरी बाह आई बाह में. हे नंतर माधव मोहोळकरांनी सत्यकथेमध्ये एक लेख लिहिल्यानं सांगितलं की ही अहिल्याची कथा आहे. अहिल्याच्या प्रतिमेचा किंवा त्या कथेचा उपयोग इथे शैलेंद्रने केला. बन के पत्थर हम पड़े थे सूनी सूनी राह में, जी उठे हम जब से तेरी बाह आई बाह. फक्त रामाचा पाय नाही लागला परंतु राज कपूरचा हात मिळाला आणि तेथून आमचा उद्धार झालेला आहे. हे सगळं मी जेव्हा विचार करतो तेव्हा असं वाटतं की या इतर कवींचे उपकार जे आहेत आपण लिहिण्यापेक्षा यांचंच कधी कधी वाचत राहावं. या सगळ्यांनी जी कवितेची भाषा मला शिकवलेली आहे त्या कवितेच्या भाषेचा उपयोग करत असताना 17 वेळा मला ती कविता खोडून पुन्हा लिहिणे, खोडून पुन्हा लिहिणे हे प्रकार मी जे करत राहतो
जे आजकाल फार कमी झाले. एक कविता लिहिली की ती पाठवूनच द्यायची असं वाटतं. मोहन राकेश नावाचे मोठे कादंबरीकार हिंदीचे होते. त्यांची डायरी एक प्रसिद्ध आहे. त्या डायरीमध्ये त्यांनी एका दिवशी लिहिलेले आहे की काल मी एका वाक्यामधला एक आणि वही बंद करून ठेवून दे. दुसऱ्या दिवशीचं असं आहे, काल जो मी खोडलेला शब्द होता तो मी आज पुन्हा लिहिला आणि याच्यामध्ये विचार करण्यात माझे 2 दिवस गेले. जर एखादा लेखक इतका विचार करत असेल तरच त्या निर्मितीला काही मूल्य येऊ शकते. मी या मताचा आहे की कविता क्रांती करत नाही, कविता सामाजिक परिवर्तन करत नाही, परंतु क्रांतीसाठी आणि परिवर्तनासाठी माणसाची मनोभूमिका अनुकूल करण्याचं प्रयास ती करते. म्हणजे ती जमीन तयार करते, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये इतर लोक पेरणी करतात. उगीच कवितेमधून भलत्या सलत्या अपेक्षा तिच्याकडून करू नयेत. मी तर म्हणतो की कवितेकडून अपेक्षा करूच नाहीत. म्हणजे कोणाच्या तरी साठी कोणीतरी म्हटलं म्हणून माझा कवी संमेलनांना विरोध नाही. तुम्ही ज्या कविता लिहिता त्या कवी संमेलनामध्ये तुम्ही म्हटल्या तर काहीच वाईट नाही, परंतु कवी संमेलनासाठी कविता लिहिणे हा प्रकार म्हटलं त्या कवितेवरती अन्याय करणारा आहे आणि रसिकांवरतीही अन्याय करणारा आहे. मला स्वतःला असं वाटतं की माझी जर कवितेकडून काही अपेक्षा असेलच, म्हणजे ती नाही तर ती काय आहे काव्य क्षेत्राकडून, तर मला कवितेनं काहीही देऊ नये. प्रसिद्धी, प्रतिष्ठा, पैसा, अमुक ढमुक हा कवितेवरती अन्याय. मला आयुष्यभरामध्ये 50 चांगल्या कविता लिहिता याव्यात. 50 जास्त म्हणत असतील, 40 म्हणतो मी, 30 म्हणतोय, 25 कविता जर मी अशा लिहिल्या की ज्या कधी म्हाताऱ्या होणार नाहीत किंवा ज्यांना कधी सुरकुत्या पडणार नाहीत, तर मी असं म्हणेन की माझं काव्यलेखन आणि माझं आयुष्य जे आहे ते धन्य झाले आहे. याच्यापेक्षा कवितेकडून माझी काही अपेक्षा नाही. आपण एवढं माझं बोलणं थोडंसं लांबलेलं ऐकून घेतलं, याबद्दल मी आपणा सर्वांचा अतिशय आभारी आहे. नमस्कार सर. आपल्या कविता ऐकायच्या होत्या, एखादी किंवा 2 वेळेचा आता पर्याय आहे, एखादी कविता ऐकावता आली तर ऐकवा सर. हो, एक कविता आणि 2 छोटे कविता मी तुम्हाला ऐकवतो. मलाही करमणार नाही, कारण ऐकणारे उत्सुक असतोच नसो, कविता म्हणण्यासाठी नेहमीच उत्सुक असतो. हा, तर एक शीर्षकाचीच कविता म्हणतो मी, मराठी बाण देतो ही, की कवीची म्हणूनही काही कर्तव्य असतात. आपण इतरांकडे बोट दाखवतो, तर कदाचित याच्यामधली जी कोंबडा प्रतिभा आहे त्यातून काही आपल्याला सूचित होईल. आपण ऐकावी कृपया, लक्ष देऊ. बांग. मी कोंबडा आहे, मी कोंबडा आहे, मी मराठीत बांग देतो. मी कोंबडा आहे, मी मराठीत बांग देतो. पाऊस आला म्हणून माझा आवाज भिजत नाही किंवा गारठ्यामुळे थिजत नाही. पाऊस आला म्हणून माझा आवाज भिजत नाही किंवा गारठ्यामुळे थिजत नाही. माझा आवाज अनुवादित करतो वारा आणि पोचतो नाईल नदीपासून दक्षिण ध्रुवापर्यंत आणि उगवत्या सूर्यापासून अमेझॉनच्या गर्द प्रदेशापर्यंत. भाषेचा अडसर उल्लंघून पोचते माझ्या आवाजातील आर्त. माझी बांग पोथीसारखी कट्टर आणि ईश्वरासारखी अलिप्त नाही. माझी बांग पोथीसारखी कट्टर आणि ईश्वरासारखी अलिप्त नाही. बेंबीच्या देठापासून हाक देणे हा माझा धर्म आहे. तुम्ही जागे झाला नाहीत किंवा सूर्याला उशीर झाला म्हणून मी थांबत नाही. मला माझा धर्म प्रिय आहे, जसे एका म्हाताऱ्याला सत्य, एका गुरुजीला अश्रू, नदीला आभाळ आणि रोपांना उजेड. किडे खाण्याच्या नादात मी विसरलो बांग देणे, तर मी कोंबडा ना. किडे खाण्याच्या नादात मी विसरलो बांग देणे, तर मी कोंबडा नाही, पण मी कोंबडा आहे. बांग देणे माझा धर्म आहे, मी बांग देतोच.
क्षितिज लाल होण्याआधी किंवा मी हलाल होण्याआधी किंवा मी हलाल होण्याआधी. आणि एक छोटीशी कविता तुम्हाला ऐकवतो. आता ही कवींविषयीची किंवा स्वतःविषयीची समजा. आम्ही कवी लोक तुकारामाला फार मानतो असं आम्ही सांगत असतो. अनेक जण तुकारामावरती PhD करतात, देहूला जातात, तुकोबाची पालखी घेतात. त्या संबंधीची किंवा माझ्यासारख्या कवी संबंधीची एक कविता. त्या कवितेचं नाव आहे सूळ. अनेक कवींना हे आवडणार नाही, पण त्याला काही इलाज नाही. तुका तुझ्या वाटा ज्यांनी चोखाळल्या त्यांनी उकळला टोल टॅक्स. तुका तुझ्या वाटा ज्यांनी चोखाळल्या त्यांनी उकळला टोल टॅक्स. आम्ही तुझा वंश केला बेडा पार, कवितेचे जार भाड खाऊ. आम्ही तुझा वंश केला बेडा पार, कवितेचे जार भाड खाऊ. तुझे शब्द शब्द मिळवून केला संशोधन काला डॉक्टरेटी. तुझे शब्द शब्द मिळवून केला संशोधन काला डॉक्टरेटी. अर्थाचे अंबर घातले मातीत, अर्थाचे अंबर घातले मातीत, झालो नभोन्मत्त मूळ तुटे. काहाची कविता काहाचा अभंग, आम्ही तो दुभंग जरासंध. श्लीलनी अश्लील तुझ्यासाठी स्थूल, श्लीलनी अश्लील तुझ्यासाठी स्थूल. आमची ते लाल सूक्ष्मातही, नाऱ्या म्हणे माझे नष्ट होवो कुळ. नाऱ्या म्हणे माझे नष्ट होवो कुळ, कवितेचा सूळ बाटविला, कवितेचा सूळ बाटविला. धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्या मोलाच्या मार्गदर्शन मनोगतातून मिळालं. वाचकपीठ आपली खरंच ऋणी आहे. आपण कवींची टोळी असू नये किंवा आपली कविता पुन्हा पुन्हा दुरुस्त करावी. कवितेने सामाजिक परिवर्तन होऊ शकतं, ते त्याच्या वातावरण जे निर्मिती करतं त्यातून. असे बरेचसे आपण गोष्टी सांगितल्यात. वाचकपीठला खूप मोलाचं असं मार्गदर्शन मिळालं. जास्त हे करण्याऐवजी, बोलण्याऐवजी आमच्या वाचकपीठच्या प्रथेप्रमाणे वाचकपीठचे 2 सदस्य या संग्रहावर आपलं वाचकाची भूमिका म्हणून मांडत असतात. पण आपल्याला आदरणीय गवस सर आणि मॅडम आणि डाके सरांना ऐकायचे. आपला वेळ थोडासा पाळून मी आमच्या वाचकपीठच्या सदस्या योगिता राजकर मॅडमला वाईवर्ण आहे, त्यांना बोलवतो. आपण आपलं वाचक म्हणून मनोगत मांडावं. मला वाटतं निलिमा गुंडे मॅडमचा एक मायक्रोफोन ऑन आहे, तेवढा म्यूट करावा म्हणजे आवाजात डिस्टर्बन्स येणार नाही. वाचकपीठ सदस्या योगिता राजकर. राजकर मॅडम नमस्कार. बोला बोला, आवाज येतोय. आपली वेळ पाळा प्लीज. हा, वेळ पाळा प्लीज. वाचकपीठ आयोजित सुवर्ण महोत्सवी चर्चा कवी नारायण कुलकर्णी कवठेकर यांच्या मी मराठीत बांग देतो या काव्यसंग्रहावर होत आहे. मी माझा या काव्यसंग्रहावरील अभिप्राय थोडक्यात नोंदवत आहे. कवी नारायण कुलकर्णी कवठेकर यांचे हे माझ्या गवताच्या पात्या मागील पानावरून पुढे सुरू या काव्यसंग्रहानंतरचा हा 3रा काव्यसंग्रह 2022 मध्ये काव्याग्रह प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. या काव्यसंग्रहास प्रस्तावना नसून अगदी सुरुवातीलाच हिंदी कवी सुदामा पांडेय धुमिल यांच्या कवितेतील काही ओळी उद्धृत केलेल्या आहेत. सामाजिक आशय, जीवन चिंतन, ग्रामीण वास्तव चित्रण
शोषणाच्या विविध कंगोरे, सामाजिक जीवनातील भय अशा विविध अर्थ वलयांनी ओतप्रोत अशा कविता सुंदर काव्यसंग्रहात आहेत. त्याचबरोबर उपहास गर्भ, वक्रोक्तीपूर्ण वेगवेगळ्या प्रतिमा प्रतीके यातून या कविता व्यक्त होताना दिसतात. माणसाच्या ठायी असलेली कपटनीती, कटकारस्थानी करण्याची वृत्ती आणि एकूणच मानवी मूल्यांची झालेली पडझड, झालेले अवमूल्यन याबाबतचे चिंतन या कवितेत येते. माणसातील हरवत चाललेली आपुलकी, माया, दुरावत चाललेले माणूसपण, स्वभावातील कडवटपणा, हतबलता, स्वार्थ या मानवतावादी मूल्यांचा झालेला ऱ्हास या कवितेतून व्यक्त होतो आणि वाचकास अंतर्मुख करायला भाग पाडतो. परंतु माणसाच्या ठायी कमळाच्या पानासारखी निर्लेपता देण्याची मागणी कवी नारायण कवठेकर करतात आणि एक प्रकारे आशेचा अंकुर कवितेत फुटलेला दिसतो. सर्वांठायी नितळता आणि सर्व समान आहेत या मानवी मूल्यांचा शाश्वत विचार या कविता आपणास देतात. मानवी जीवनाच्या संदर्भाने येणारे चिंतन स्वप्नांची कलेवर या कवितेत येते. आपला जीव हा दुःख वेदनेची ठेव आहे, तरी पण जीवनाच्या साफल्याचा होणारा आनंद कवी व्यक्त करताना दिसतात. सामाजिक विषय जसे वृक्षतोड, झाड याचेही चिंतन या कवितेत अधोरेखित होते. झाड या कवितेतील याची सावली म्हणजेच बायजाचा धूप छाव पदर ही शब्दसंहिता मला फारच आवडली आणि त्या पाठीमागील त्यांनी उलगडलेलं मर्म हे देखील समजले. विविध अर्थांचे पदर उलगडत या कविता वास्तवाचे भान देतात. तसेच कवी भर दुपारच्या वेळेचे शब्दचित्रही तितक्याच समरसतेने रेखाटताना दिसतात. स्त्रीचं हरवलेलं सत्व, हरपलेलं आत्मभान कवितेचे केंद्रस्थानी आहे. तसेच निष्पाप वर्ण खट्टू या तर विषय तितक्याच तरलतेने या कवितेत मांडला आहे. प्रेमातील विरह, विफलता तसेच तिचे समंजस पण पाठीमागे मॅडम आपला आवाज येत नाहीये. राजकर मॅडम आपला आवाज येत नाहीये. तर भास्कर राजकर मॅडम पुढे चालू करूया. हो कारण त्यांचा आवाज म्यूट आहे, आवाज येत नाहीये. काही प्रॉब्लेम असेल आपण पुढे चालू. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. राजकर मॅडमचा काहीतरी अडचण आली आहे. मला वाटतं आम्ही 5 मिनिटात वेळ दिलेला होता, त्यांचे 2-3 मिनिटं झाले, पण थोड्या वेळात दुसरे आपले वाचकपीठ सदस्य दादा ननवरे नगरवर्ण, दादा तुम्ही 2-3 मिनिटात वाचकाचं भूमिका सांगा, मग आपल्याला प्रमुख पाहुण्यांकडे जायचंय. दादा ननवरे. निश्चितच निश्चितच. नमस्ते सर्वांना. आजच्या वाचकपीठ आयोजित 50व्या सुवर्ण महोत्सवी द्रकचित्र मासिक काव्य चर्चेमध्ये खऱ्या अर्थानं जे आजचा कार्यक्रम आहे ती नवीन काव्य पालवीमध्ये बोलताना ऊर अभिमानानं भरून येतोय, कारण 50वी चर्चा आहे आज आपली. आजच्या चर्चेमध्ये आपण कवी नारायण कुलकर्णी कवठेकर यांचं पुस्तक घेतलेलं आहे. पुस्तक वाचत असताना मला वेळोवेळी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांनी संपादन केलेलं पुस्तक आहे निवडक सदानंद रेगे, या पुस्तकाची आठवण होत होती. यामध्ये आपल्या अध्यक्ष जे आजचे आहेत त्यांनी रेगेंच्या वेड्या कविता काव्यसंग्रहामधील घळ नावाची एक कविता संपादनात मांडलेली आहे. ती कविता मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. असणं नसणं मध्ये मृगजळ खरं खुरं, असणं नसणं मध्ये मृगजळ खरं खुरं, पायाशी एक घळ 84,000 योनींचे, नुसतं क्षण आघळ पघळ मरण घोळ. या कवितेमध्ये
खरोखर कल्पना चमत्कृती बरोबर व्यक्त होणारे अनुभव व विचार, सुखदुःखात्मक गोष्टींचे पैलू हे सर्व काही या कवितेतून व्यक्त होताना दिसते. रेगेनचे साहित्य सहज आकलन सुलभ नसल्याचे म्हटले जात असल्याने कदाचित त्यावर फारसं लिहिलं गेलं नसावं, हा देखील एक मुद्दा आजच्या आपल्या अध्यक्षांनी सदर पुस्तकामध्ये मांडलेला आहे. परंतु आजचे कवी नारायण कुलकर्णी कवठेकर यांच्या या संग्रहात मात्र रेगेनच्या कवितेची ओढ व आसुसतेपणा मला दिसून येतो. पान क्रमांक 89 वर तर त्यांनी रेगेनच्या कवितेसारखी अशी एक नावाची स्वतंत्र कविता दिली आहे. अर्थातच कवितेचा बाज मात्र स्वतंत्र आहे. सामाजिक आशयाला वेगळ्याच शब्द ठासणीत भरणारा, राजकीय आशयाला विनम्र शब्दात टहाळणी करणारा, तीक्ष्ण स्वरांना मृदूपणे मांडणारा, भय प्रेम व्याकुळता तरलतेने साकारणारा, वाचकाला अनुभव समृद्ध करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. पान क्रमांक 112 वर चांभार नावाच्या एका कवितेमध्ये बाप आपल्या मुलीला जवळ घेतो घाबरून आणि म्हणतो, तू मोठी होऊ नकोस ग, शाळेने तुझ्या शिक्षणाचा गळा कापला तर. याला काय म्हणावं कळत नाही. सामाजिक व्यवस्थेने शैक्षणिक व्यवस्थेवर केलेलं आक्रमण, डॉक्टरनीच रुग्णाचा केलेला खून, बरंच काही यातून सांगून जातं. आजचे मान्यवर काव्यसंग्रहावर बोलणार आहेतच, परंतु मला तरी हा काव्यसंग्रह म्हणजे कवितेची कवित्वापासून सुटका करणारी ही कविता वाटली. अगदी निरागस मूळ स्वरूपातील परंतु वाचकास दिग्मूढ करणारी, काव्य विश्वाचं वेगळंच दालन उलगडणारी अनुभूती वाटली. थोडक्यात सांगायचं झालं तर मलाच माहीत नसलेलं एक दुःख माझ्या मनात साठून आहे. बरेचदा मी विचार करतो, नक्की याचा ओघ कुठून आहे. असंच काहीतरी हुरहुर वाटणारी कविता वाटली. आजच्या कवींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो व वेळ कमी असल्यानं या ठिकाणी थांबतो. सर्वांसाठी धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद दादा. जवळपास आपल्या याच्या चर्चेमध्ये 80 वाचक रसिक उपस्थित आहेत आणि आपल्याला वाचकपीठच्या 2 सदस्यांच्या वाचक म्हणून प्रतिक्रिया झाल्यानंतर मूळ प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष या मूळ कार्यक्रमाकडे जायचे. या 80 मध्ये बरेच महत्वाचे व्यक्ती साहित्य क्षेत्रातील उपस्थित आहे. यामध्ये डॉक्टर अशोक इंगळे सर, अंजली कुलकर्णी मॅडम, मनीषा उगले मॅडम आणि आम्हाला खूप सहकार्य केलं या नियोजनासाठी विष्णू जोशी सर, जे या संग्रहाचे प्रकाशक आहेत. डॉक्टर संतोष देशमुख, हेमंत खडके सर, सारिका उबाळे मॅडम, दामोदर खडसे सर, शेषराव दांडे, देवदास पुलारी सर, विश्वनाथ ससे सर, शशी त्रिभुवन, प्रकाश किनगावकर सर, सतीश बडवे सर, हंसराज सर, विजय नगरकर सर, बाबाराव मुसळे सर, अशोक इंगळे सर, विश्वनाथ ससे सर, मनीषा पाटील मॅडम, श्याम धोंड सर, अनघा जोशी मॅडम, विजय जोशी सर, जयश्री वाघ मॅडम, गजानन मालोकर, संजय चौधरी, पुरुषोत्तम भापकर सर, प्रशांत आसनारे कवी सर, सीमा शिंदे, डॉक्टर विजय भगत, समाधान पाटील, सुधाकर शेलार सर नगरवर्ण, मधुमिता कुलकर्णी मॅडम, आशुतोष पाटील सर, किरण डोंगरदिवे सर, विजय देशमुख सर, तानाजी बोराडे सर, वर्षा पाटील गुजर, स्वाती दामोदरे सर मॅडम आणि आदरणीय महेंद्र कदम सर, सुरेश हिवाळे इत्यादी इत्यादी. मित्रांनो, पुढचा वेळ वाचवण्यासाठी मी आजच्या पहिल्या वक्त्या निलिमा गुंडी मॅडम यांना बोलवतो आणि त्यांचा थोडक्यात परिचय आमच्या वाचकपीठ सदस्या करून देतील. शर्मिला गोसावी मॅडम. नमस्कार. पुन्हा एकदा निलिमा गुंडी मॅडम यांचा अल्प परिचय आपल्या समोर ठेवण्यासाठी ते उपस्थित आहे. डॉक्टर निलिमा गुंडी मॅडम कवयित्री, लेखिका, समीक्षक, संपादिका म्हणून आपण त्यांना ओळखतो, आपल्याला त्या परिचित आहेत. मॅडम आपल्याला सर्वांनाच वेगवेगळ्या साहित्यिक उपक्रमामध्ये भेटत असतात. काव्य, बालसाहित्य, समीक्षा, ललित लेखन, भाषाविषयक लेख, संपादन, वाङ्मय, इतिहासपर लेखन अशा प्रकारची 30हून अधिक पुस्तके मॅडमची प्रकाशित झालेली आहेत.
रुईया कनिष्ठ महाविद्यालयामध्ये मराठीच्या प्राध्यापिका म्हणूनही त्यांनी कार्य केलेलं आहे. स्त्रीवादी साहित्यिक चळवळीमध्ये मॅडमचा मोठा सहभाग असतो. नेहमीच त्या साहित्यिक चळवळीशी जोडल्या गेलेल्या आहेत. महाराष्ट्र शासनासह अनेक संघटना आणि संस्थांनी त्यांना पुरस्काराने सन्मानित केलेला आहे. वाचकपीठच्या या 50व्या साहित्य चर्चेमध्ये त्या अतिथी म्हणून इथे उपस्थित आहे. निश्चितच आपलं स्वागत आहे. धन्यवाद. आपली वाचकपीठची चर्चा इन्स्टंटली वाचकपीठच्या फेसबुक पेजवर लाईव्ह असते आणि तिथेही भरपूर लोक बघतायत. आज जवळपास 80 लोक बघतायत आणि फेसबुक पेजवरही बघतात आणि इतरही वेळेस कधीही बघू शकतात. आदरणीय निलिमा गुंडे मॅडम, आपण आपलं या संग्रहावरचं भाष्य करावं. आदरणीय निलिमा गुंडे मॅडम. मॅडम, तुमचा आवाज येत नाहीये. मायक्रोफोन चालू करा. मुंडे मॅडम, आपला मायक्रोफोन चालू करा. हो, आता येईल. सर्वांना मी मनापासून धन्यवाद देते मला यात सहभागी करून घेतल्याबद्दल. आणि मॅडम, आवाज येत नाहीये. आता येतोय का? हो, येतोय. हा, येतोय. आपल्याला वेळेचं पण भान राखायचं, आपल्याला अध्यक्षापर्यंत. नमस्कार सर्वांना. मनापासूनच मी सुरुवातीलाच धन्यवाद देते. नारायण कुलकर्णी कवठेकर यांची पहिली ओळख झाली ती कविता दशकाची या संग्रहामुळे. त्यातल्या कवितांनी लक्ष वेधून घेतलं आणि त्यामध्ये दया पवार यांनी त्यांच्याविषयी असं लिहिलं होतं की यांच्या कवितेवर दलित काव्याचा एक प्रभाव आहे. तो त्या काळाचा एक प्रकारे मुख्य स्वरच होता. त्यांचा पहिला संग्रह नंतर वाचला, हे माझ्या गवताच्या पात्या. त्यामध्ये असं लक्षात आलं की यांची कविता परिवर्तनवादी आहे आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जन्मलेल्या संवेदनशील पिढीचे ते एक प्रतिनिधी आहेत. त्यामध्ये कुठेतरी त्यामुळे सांस्कृतिक जे अवमूल्यन होत आहे ते घडताना हताशपणे पाहावं लागतंय. याचं एका बाजूने दुःख आहे, अस्वस्थता आहे, पण त्याच वेळेला विचार भावनांच्या घुसळणीतनं त्यांच्याकडे जी परिवर्तनाची ऊर्जा आहे तीही त्यांनी तितकीच तडफेने व्यक्त केलेली आहे. तेव्हा असा एक आंतरिक संघर्ष, त्याचा स्पर्श या कवितेला आहे. आता दुसरं म्हणजे त्यांनी मी आणि आम्ही यांना एकात्म पद्धतीनं स्वतःत ओवलंय आणि त्यामुळे ही कविता आत्मलक्षीच आहे. आणि तरी सुद्धा आपल्यामध्ये विश्व पाहुनी पूजी मी विश्वाला अशा केशवसुती वाण्याची आहे असं मला वाटतं. शीर्षकच बघा त्यांच्या त्या आधीच्या कवितेचं की हे माझ्या गवताच्या पात्या होतं. मुद्दाम मी त्यांच्या काव्य प्रवासाविषयी पण 1-2 भाष्य करते. सौंदर्यवादी कवी पाडगावकरांनी तृणपात्यावर लिहिलं, पण त्यात त्यांनी त्याला सृजनाचा विजयध्वज अशा सौंदर्यवादी वृत्तीने लिहिलं. यांनी मात्र हे माझ्या गवताच्या पात्या म्हणताना पात्याची धार लक्षात आणून दिली, तलवारीचं पातं असतं तशी. तेव्हा ही त्यांची जी वृत्ती आहे ती या संग्रहात मी मराठीत बांग देतो मध्ये अधिक दृढ आणि पिळदार झालेली दिसते. या 100हून अधिक कविता आहेत आणि यातली फक्त आशयसूत्र आपण लक्षात घेऊया. भाषा, निसर्ग, भोवतालचा समाज याविषयीचं कविता संवेदन व्यक्त करणाऱ्या कविता यात आहेत. तळागाळातल्या व्यक्तिरेखांचं चित्रण आहे की जे जिवंत आहे. कवीच्या कलावंत व्यक्तिमत्वाची ओळख घडवणाऱ्या काही कविता आहेत. समकालाविषयीचा त्यांचा अनुभव आहे. भूत भविष्याचा वेध घेणारी दृष्टी आहे आणि ह्या सगळ्यामध्ये काही खाजगी कौटुंबिक असे अनुभव सुद्धा आहेत. आता आविष्काराचाही त्यांचा स्वयंभू पण लक्षात घ्यायला हवं. आता मी उदाहरणांकडे फार वळत नाही आणि मुख्य सूत्रच सांगते. या कविता पिंडधर्म कसा आहे त्यांच्या शब्दात बघा. आत्मलुब्ध वसंताचा नक्षा उतरवण्यासाठी कोकिळे समोर तरी मी गाणारच नाही. मी उसळलो, मी उभा राहिलो ताठ, पण मी मुंगीचा आदर्श ठेवतो. चिरडले जाण्याआधी जी घेते ऊरजड कातडीला कडकडून एक चावा. तर या शब्दांच्या प्रकाशामध्ये आपण जेव्हा कविता वाचायला लागतो
तेव्हा त्यांच्या कविता आणि हे त्यांची वृत्ती यांच्यामध्ये एक आंतरिक सुसंगती आहे हे जाणवतं. त्यांची कविता नावाचीच कविता आहे आणि त्यात त्यांनी म्हटलंय की माझ्या हृदयाच्या कोपऱ्यामध्ये एक प्रकारची गुरगुर ऐकू येते, तिची अशांत गुरगुर ऐकू येते. आता गुरगुर ही प्रतिमाच किती बोलकी आहे. तो असंतोष असा ध्वनिरूप आहे, लक्षात घ्या. आता कविता ही ध्वनींची निर्मिती असते, पण ह्यांच्या कवितेला ध्वनीतूनच एक प्रकारच्या असंतोषाचा अस्तर आहे हे त्यातनं कुठेतरी आपल्या लक्षात येतं. मी मराठीत बांग देतो ही कविता सुद्धा अशीच आहे. बांग देणं आणि तेही मराठीतून, मराठीमध्ये, यालाही एक अनेक पदर आहेत अर्थाचे. कोंबड्याची बांग देणं हे पहाट झाल्याचं सांगणं आहे आणि परिवर्तनवादी विचारांची पहाट हे कविता स्वप्न आहे. बांग देणं हा झोपेतनं उठण्याचा इशारा आहे आणि या पहाटेसाठी सर्वांनी जागं झालं पाहिजे खडबडून, हाही त्यातला गर्भितार्थ आहे. कवी बेंबीच्या देठापासून हाक देणं हा माझा धर्म आहे म्हणतो, तेव्हा कवी ती पोटतिडीक यातनं व्यक्त झाली आहे. आणि मुख्य मराठीत बांग देतो म्हणजे काय, लक्षात घ्या. मराठीचा पक्ष हा कायमच सुरुवातीपासून हा बाया बापड्यांचा, जनसामान्यांचा पक्ष आहे. म्हणजे कवीची बांधिलकी कोणाशी आहे हे यातनं लक्षात येतं. कवीचं नातं, भाषा हे समाजाचं सत्व असतं आणि कवीचं नातं या सत्वाशी आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही. यात महात्मा गांधी, साने गुरुजी यांचा प्रतिकात्मक पद्धतीनं उल्लेख आलाय, तोही फार महत्वाचा आहे. शेवटी म्हटलंय त्याने की मी बांग देतोच, कितीच लाल होण्याआधी किंवा मी हलाल होण्याआधी. यात किती टिपेचा सूर आहे निर्धाराचा, तोही आपण लक्षात घेतला पाहिजे. कवीचं हे जे सामाजिक उत्तरदायित्वाचं भान आहे ते त्याच्या सामाजिक आणि राजकीय जाणीवांच्या कवितांमधनं सुद्धा व्यक्त झालंय. सवय, पूर्वसूचना, विस्थापित, दे धडक दिगंबर अशा अनेक कविता आहेत की ज्यातनं अन्यायग्रस्तांच्या जाणीवा आणि व्यक्तिचित्रण व्यक्त झाली आहे. त्यांच्या सरपण कवितेत शंकररावांना ते म्हणतात, बायको मिळवणी पोरगा सून लेक जावई सारे उठले, पण खुदचं वावर विकून कर्जमुक्त केलेला उलटला शेजारी, तेव्हा कळला तुम्हाला रक्ताचा आणि पाण्याचा भाव किती असतो सारखा, जो खचवतो जगण्याची उभारी. म्हणजे ह्यांच्या कवितेमध्ये असा एक विचारांच्या, चिंतनाच्या आवेगातनं आलेली लय आहे हे लक्षात येईल. कवी आणि काळनं हातात हात घालून चालतायत आणि त्यामुळे साचलेल्याचा होऊ लागतो फोड आणि फोडाचा होऊ शकतो स्फोट असा इशारा पण त्यांनी दिलाय. कवी काळाबरोबर चालताना काळाच्या 2 पावले पुढे पण जातो. त्यामुळे युद्ध सारखी आंतरराष्ट्रीय राजकारणावरची त्यांची कविता की जी मर्मभेदी आहे ती फार महत्वाची आहे आणि ती अतिशय एखाद्या घटनेचा अहवाल द्यावा अशा शैलीत त्यांनी लिहिली आहे आणि उद्याच्या भयान भविष्याचं चित्र उभं केलंय. तसंच आदिमानवाच्या वृत्ती प्रवृत्तींवर भाष्य करताना माणसांवर लिहिलेल्या रचनांना वन्य गीतांमध्ये स्थान मिळेल असं भेसूर भविष्यही त्यांनी वर्तवलंय की जे आपल्याला जाग करेल. कविता स्त्री जाणीवेच्या कविता हे लक्षात राहतात. त्यात काकडी, मुलगी, प्रेम, पोरगी, असोशी, पृथ्वी या कविता आठवतात. या स्त्रीचं कधी भावपूर्ण अशा रूपाने नातं येतं, कधी वास्तवदर्शी चित्रण येतं आणि त्यांचं जे मुलीशी असलेलं नातं आहे ते केवळ वात्सल्यपूर्ण नाही येतं, त्याहून अधिक परिवर्तनाशी तिला सक्षम करणारं असं आहे. त्यांची ती हे माझ्या गवताच्या पात्यामध्ये शिकवण ही कविता होती आणि त्यात मेघनाच्या निरर्थक उच्चारात ब्रच्या उच्चाराचं त्यांना आश्वासन मिळालं होतं. इथे सुद्धा त्यांनी मेघनाला पोहायला शिकवण्याचा प्रसंग आहे आणि तिला पोहायला का शिकवायचं, तिला संघर्षाला तोंड देताना कुठेही पोहता आलं पाहिजे, उभं राहता आलं पाहिजे, सक्षम घडवायचंय. आता त्यांनी जी चित्र रेखाटलीत ना ती रसशील अशा सगळ्या सांस्कृतिक पर्यावरणाची चित्र आहेत आणि हे सार्वत्रिक चित्र आहे. म्हणजे कसं तर सामाजिक आहे, राजकीय आहे, वाङ्मयीन आहे, भाषिक आहे, सगळ्या स्तरांवर सांस्कृतिक अवमूल्यन आहे. आणि त्या कुठे कविता बघा नुसत्या, गुटखा, चर्चासत्र, चोरीची गोष्ट, विसर्जन, ती आणि ते, आणि हे सगळं अतिशय कवीला अस्वस्थ करत आहे. त्यामुळे अर्थातच कवीला निराशेचा अनुभव येतो आणि तो कधी कधी आत्मनिंदेच्या उद्गारातनं व्यक्त होतो. या जागा पण लक्षात घ्यायला पाहिजे. कवी म्हणतो, असा विनोद करून निर्लज्ज हसलो. सूळ या कवितेत आता ऐकली आपण. त्यांनी म्हटलंय, नार्या म्हणे माझे नष्ट हो कुळ, कवितेचा सूळ बाटविला. ही आत्मनिंदा आहे. 2 कविता हातबल शीर्षकाच्या यातही हाच सूर आहे.
मात्र ही आत्मनिंदा म्हणजे कविमनाच्या सजग आणि संवेदनशील अशा स्थितीचे भावनेचे उद्रेक आहे, ते लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे कुठेतरी आपल्याला त्याचा आंतरिक संघर्ष कळतो, इतका की धाय मोकलून रडलो मी, अशी सुद्धा त्यामध्ये एक कबुली आहे मोकळेपणे दिलेली. तेव्हा हे खूप प्रत्ययकारी असं चित्रण आहे. हा, आता ह्या निराशेवर मात करण्याची शक्ती कवीला कुठून येते? तर ती निसर्गातनं मिळते. कवी निसर्गाकडे केवळ सौंदर्यामध्ये रमण्यासाठी किंवा सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी पाहत नाही, हे लक्षात घ्या. त्यांच्या ओळी काही फार छान अगदी वेगळ्या आहेत की असू द्या काय पायजम्याला अस्तर आणि छिद्रे असलेले छप्परही, कवडशांची हलती नक्षी मन घेते वेधून, भुकेची वेळ टळल्यानंतरही. म्हणजे हे जे निसर्गाचं सतत आपल्याला सोबत करणं आहे आणि जाग करणं, पुन्हा टवटवीत करणं आहे, हे फार त्यांना सहज तरलपणे अनुभवाला मिळतं. तेव्हा निरागस चैतन्याची प्रस्फुरण अशी जी निसर्गाची रूपं आहेत ती त्यांनी खूप छान रेखाटली आहेत. त्यांची पहिलीच मागणी ही कविता आठवेल. त्यांनी म्हटलंय दुसऱ्या एका कवितेत, आणि हरणीला मरण नाही, मला जिवंत ठेवतोय याच एका सत्याचा धागा. त्यांची चाफा ही कविता ही तुम्हाला आठवेल. तेव्हा अशा कवीला निसर्ग जीवन सन्मुख करण्याची ताकद निसर्गामध्ये आहे. त्याला सूर्याचा दंश नवीन जाग आणतोय. तेव्हा त्याची ही आशावादी वृत्ती त्यामुळे सहज उमलणारी, नैसर्गिक वाटते, ती कृत्रिम बटबटीत वाटत नाही. या कवितांच्या आविष्कार सामर्थ्याविषयी सुद्धा बोलायला हवं, फार महत्वाचं आहे ते. यात कविता विविध लयी मधल्या आहेत, अभंग आहेत, मुक्त काव्य आहे, छंदोबद्ध लय आहे, संवाद काव्य आहे. त्यानंतर असा एक माणूस ही तर माझ्या मते विरूपिकाच आहे. यातला निवेदनाचा सूर सुद्धा लवचिक आहे. काही कविता कथनपर आहेत, उदाहरणार्थ चोरीची गोष्ट. रेग्यांच्या कवितेसारखी ही कविता पुशी रेग्यांच्या कवितेची आठवण करून देते. आणि त्यात एकेका विशेषणाच्या ओळी वळणदार रेषासारख्याच आहेत, लवलवणाऱ्या. प्रश्नोपप्रश्न मध्ये स्वतःला सोलवून काढणारे प्रश्न आहेत. नुसतं एक दोन ओळी ऐका. मी पाहिलं ते सत्य होतं, जे सत्य आहे ते मी पाहिलं. म्हणजे इथे प्रश्न पाहणं, यात पाहणं या क्रियापदाची जी अर्थाची कक्षा आहे आणि सत्य या शब्दामध्ये अपेक्षित अर्थाची जी खोली आहे, यातलं तात्विक अंतर लक्षात आणून दिलंय. फार तत्वचिंतक अशा प्रकारचा तुम्हाला यातनं प्रत्यय येतो. काही ठिकाणी त्यांनी व्यक्तिचित्रणात्मक कवितामध्ये योग्य ठिकाणी बोलीचा नेमका वापर केलाय. घटनाप्रधान कविता सुद्धा वर्णनापुरत्या नाहीत, त्यात उपरोधाचा स्वर धारदार आहे. थंड सुरातला उपरोध आहे तो, वरच्या पट्टीतला नाही. कारण वरच्या पट्टीत उपरोध गेला ना की टाळ्यांचा कडकडाट होतो ऐकणाऱ्यांचा आणि ती सगळी कविता विनोदी बनते. हा धोका असतो, तो त्यांनी फार चांगला संयत पद्धतीने टाळलाय. संवादाचा सूरही मध्ये आहे आणि त्यात तुम्ही दात काढण्याचं कारण नाही असा जरबेचा सूर सुद्धा आहे. तेव्हा कवी हा वाचकांच्या वर अवलंबून आहे, अशा अजिबात स्वतःची भूमिका त्यांनी वाचक शरण वगैरे अजिबात नाहीये, हे मला फार वैशिष्ट्यपूर्ण वाटतं. कवीची लयीवरची पकड घट्ट आहे, त्यातनं चिंतनातनं आलेली शक्ती आहे. ही कविता काही ठिकाणी सूचक रूपकात्मक आहे. दुकान ही कविता संत तुकारामांचं जगणं आठवून देते. सवय ही कविता आपल्याकडचं जे राजकीय स्थित्यंतर होत गेलं, अनेक वर्ष चालू आहे, त्याचं चित्रण नजरबंदीच्या खेळाच्या अशा शैलीत करते. फार म्हणजे ह्या सगळ्या आविष्काराचं सुद्धा वेगळेपण लक्षात घ्यायला हवं. झाड विहीर याही प्रतिकात्मक कविता आहेत. काही कविता अंतर्गत नाट्यामुळे लक्ष वेधून घेतात, म्हणजे मला त्याचा मुद्दाम उल्लेख करायला पाहिजे. दोन कविता अवताल भवताल मध्ये त्यांनी म्हटलंय, ह्या खो खो असं हसता येतं आता. असे आणखीही हसण्याचे उल्लेख आहेत वेगवेगळ्या पट्टीतले. मला तर ब्लॅक ह्युमरचा म्हणजे दिवाकरांच्या नाट्यछटेचा सुद्धा इथे मध्ये मध्ये कुठेतरी जाग घेऊन आठवण येते, अशा प्रकारचा अनुभव येतो. त्यांनी प्रेताचं दुःख ही कविता बघा, अगदी पूर्ण अशी ब्लॅक ह्युमरच्या पद्धतीची वाटते. काही ठिकाणी ना स्वगताचा सूर आहे आणि तो अगदी खर्जातला सूर आहे, अगदी खोल गेलेला, म्हणजे मना काय तळघरातूनच येतोय जसा काय उमटून. त्यात अंतर्गत नाट्य आहे त्यामुळे, कारण निवेदनाचा पोत बदलत जातो त्या सुराबरोबर, तो फार महत्वाचा असतो. यातल्या प्रतिमा सुद्धा असांकेतिक आहेत. प्रतिकाराला आपण सज्ज आहोत हे सांगताना प्रतिमा येते मधमाशांचा पोळं. नंतर डॉलरची कॅप घातलेला नागवा मरहट्टा असा आजचा तरुण येतो.
रौद्र पावसामध्ये कवीला मारकुटा बाप दिसतो एखाद्या व्यक्तीला. आम्ही तो दुभंग जरासंध यात पुराण प्रतिमा येते. कात्रीतलं मित्राचं जगणं झिजत चाललेल्या शिलालेखासारखं असतं. अशी खूप उदाहरणं देता येतील. यातल्या यमक आणि अनुप्रास म्हणजे कलाकुसरीसाठी आलेली शब्दयोजना नाही, हे आधी लक्षात घेतलं पाहिजे. लाल आणि हलाल, फोड आणि स्फोट, कर कष्ट आणि हो नष्ट, उपास्याला उपदेश, मेलास तर मुक्ती आणि जगलास तर संतत्वाची प्राप्ती. यामध्ये जी यमक आहेत ती केवळ नाद जोडणारी नाहीयेत, तर प्रत्यक्षात नाद सारखा असताना सुद्धा शब्दांच्या अर्थामध्ये केवढं अंतर आहे याचं ताण व्यक्त करणारी आहे. आणि हा ताण नाट्यपूर्ण आहे आणि तो वाचकांच्या मनामध्ये सुद्धा कुठेतरी प्रभाव पाडतो, अधोरेखित होतो तो आपल्या मनात. निवेदनामध्ये अधूनमधून आलेले कंस सुद्धा महत्वाचे आहेत, कारण तिथे सुद्धा निवेदनाचा सूर पोत बदलतो, कारण वेगवेगळ्या पातळ्यांवरनं अनुभवाकडे पाहणं होत जातं. आणि ते फारच म्हणजे ह्या कवितांवरचं अभिवाचन केलं तर हे सगळे सूर बरोबर टिपता येतील. एकंदरीत मी खूपच थोडक्यात बोलते वेळेचा भान राखून. मी मराठीत बांग देतो हा नारायण कुलकर्णी कवठेकरांचा संग्रह म्हणजे वाचकांना आपल्या भाषिक, वाङ्मयीन आणि सांस्कृतिक सत्वाची जाग आणून देणारा, अंतर्मुख करणारा असा संग्रह आहे. तो अतिशय महत्वाचा आहे. या संग्रहाचं स्वागत करताना मी कवी आणि प्रकाशक दोघांचंही अभिनंदन करते. कवितेवर नुसतं प्रेम करून चालत नाही, तिचा अभ्यास करावा लागतो, त्यासाठी चर्चांची गरज असते. हे लक्षात घेऊन वृत्ती गांभीर्याने हा उपक्रम चालवणाऱ्या या व्यासपीठाची, त्या वाचक पीठाचं मी कौतुक करते आणि त्यात मला सहभागी करून घेतल्याबद्दल मी तुमचे आभार मानते. आणि अध्यक्ष आणि इतर जे भाष्यकार आहेत त्या सर्वांचा ऐकायला आपण उत्सुक आहोत, तेव्हा मी थांबते. मनापासून धन्यवाद. धन्यवाद मॅडम, खूप खूप धन्यवाद. भाषिक, वाङ्मयीन आणि सांस्कृतिक जाण आणून देणारा हा संग्रह आहे. आपलं एकंदर भाष्य वाचकपीठला निश्चितच मार्गदर्शक असं राहील. साधारणतः अजूनही 70-75 लोक बघतायत कार्यक्रम आपल्या गुगल मीटवर. आणि आमचे अध्यक्ष प्राचार्य चंद्रकांत भोसले यांनी माहिती दिली की वाचकपीठ फेसबुकवर लाईव्ह कार्यक्रम चालू आहे आणि जवळपास 1300 लोकांनी तो बघितलाय किंवा बघत आहे किंवा पाहिला आहे ओपन करून. तर हे सुद्धा आजच्या चर्चेचं एक मोठं असं यश आहे. मी पुढचा वेळ टाळण्या अगोदर आदरणीय राजन गवस सरांना बोलावणार आहे की शेती, माती आणि गावगाड्याशी घट्ट नातं असणारं आणि आपल्या सर्वांचं साहित्य सृजन असं एक व्यक्तिमत्व, आदरणीय व्यक्तिमत्व आहे. मी शर्मिला गोसावी मॅडमला पुन्हा बोलावतो सरांचा एक थोडक्यात परिचय करावा. गोसावी मॅडम. आभाळ एवढी साहित्यिक उंची लाभलेल्या आणि आजच्या प्रमुख भाष्यकार असलेल्या राजन गणपती गवस यांचा अल्प परिचय आपल्यासमोर मांडण्याचा खरं तर अट्टाहास मी या निमित्ताने करत आहे. आज सर आपल्याला भाष्यकार म्हणून इथे लाभलेले आहेत. हे आमचं खरं तर भाग्याचा क्षण आहे आमच्यासाठी. एक ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक म्हणून सर्वांनाच सुपरिचित असे आहेत. कर्मवीर हिरे महाविद्यालय, गारगोटी, जिल्हा सालप, जिल्हा कोल्हापूर येथे मराठी कार्यरत असते आणि साहित्यामध्ये सरांच्या नावावरती 8 कादंबऱ्या आहेत, 3 कथासंग्रह, 1 कविता संग्रह, 3 ललित लेख संग्रह, 8 समीक्षा ग्रंथे यांचा समावेश त्याच्यामध्ये आहे. काही साहित्यिक ग्रंथांचे संपादनही सरांनी केले आहे. त्यांचे 5 संशोधन प्रकल्प प्रकाशित आहेत. महाराष्ट्रभरातील अनेक साहित्यिक आणि सामाजिक संस्थांनी सरांच्या या साहित्यिक कार्याबद्दल त्यांचा सन्मान केलेला आहे. त्यांना पुरस्काराने सन्मानित केलेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या अनेक पुरस्कारांनीही सर सन्मानित झालेले आहेत. आज या
कार्यक्रमाच्या निमित्ताने ते प्रमुख भाष्यकार म्हणून इथे उपस्थित आहे. हा आमच्यासाठी निश्चितच गौरवाचा क्षण आहे. धन्यवाद. आजचा आणखी एक योगायोग म्हणजे आदरणीय गवस सरांचं साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कादंबरी तणकटमध्ये आजचे जे कवी आहेत आदरणीय कवठेकर सरांच्या काही ओळी आहेत. मला मोह होतो. सरांनी त्या ओळी सुरुवातीच्या पेजवर उद्धृत केलेल्या आहेत. त्या ओळी अशा आहेत, शेवटी तो निष्कर्षाप्रत येतो की या मातीतलं तणकट जात नाही, जाणारही नाही. आता तू फक्त गच्च डोकं धरून बसतो, मेंदूत तणकटांचं बी पडू नये म्हणून आटोकाट प्रयत्न करतो. या ओळीतून सरांच्या एकंदर साहित्याची भूमिका आपल्याला समजते. आदरणीय राजन गवस सर, आपलं स्वागत आहे. आपण आपलं भाष्य मांडावं. नमस्कार. बहुतेक माझा आवाज येत असेल, पण आमच्याकडं थोडस रेंजचा प्रश्न असल्यामुळे मध्ये मध्ये ऐकू येईल नाही येईल. तरी पण सर व्यवस्थित आवाज येतो सर. ओके, छान आवाज. ओके मित्र हो, मी बोलत असताना एक 3-4 मुद्देच वेळेत मांडणार आहे. ज्या गोष्टी नारायण कुलकर्णी कवठेकर यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितल्या, गुंडी मॅडमने अतिशय चांगल्या पद्धतीनं या संग्रहाची मर्मस्थळं उकलून दाखवली आणि मर्मस्थळाबरोबर या संग्रहाचं विशेषत्व त्याने अधोरेखित केलं. त्याने ज्या ज्या गोष्टी तुमच्या समोर ठेवल्या त्याही मी थोड्याशा वगळून जे मला काही म्हणायचं आहे ते याबाबत थोडक्यात म्हणणार आहे. मित्र हो, नारायण कुलकर्णी कवठेकर यांची कविता म्हणजे हा मराठीतला एकमेव कवी असा आहे, याच्या कविता अटी घेऊन फिरतात किंवा अटी घेऊन वावरतात. म्हणजे या कवीला इतर कवींसारखं वाचता येत नाही. त्याच्या कवितेच्या अटी ज्यांना ज्यांना मान्य असतील त्यांनी त्या कवितेच्या वाटेला जावं आणि त्यांनाच ती कविता थोडंसं आपलंसं करते किंवा त्यांच्या समोर आपलं हृदय उघडं करते. हे मी का म्हणतो, तर या कवितेकडे जाताना तुम्हाला अनेक अटी ज्या ती कविता घालते त्यातले प्रमुख अट म्हणजे वर्गवारी करून, म्हणजे नारायण कुलकर्णी कवठेकरच म्हणाले की त्यांना ग्रामीण कवितेत त्यांचा उल्लेख नसतो. अतिशय चांगला आहे तुमचा उल्लेख नसतो, कारण तुमच्या कवितेनंच अट घातलेली आहे की मला अशा कुठल्या मास्तरकीनं निर्माण केलेल्या वर्गीकरणात अडकवून तुम्ही वाचायला गेलात तर मी तुम्हाला चिमटीत सापडण्याची शक्यता नाही, ही तिची पहिली अट आहे. आणि त्यामुळं ती मान्य केल्याशिवाय त्या कवितेकडे जाता येत नाही. या कवितेची दुसरी अट अशी आहे की तुम्हाला प्रतीक, प्रतिमा, अमुक ढमुक, अलंकार वगैरे वगैरे घेऊन जर तुम्ही कवितेकडे जाणार असाल, माझ्याकडे येणार असाल, तर यातलं काहीही तुम्हाला मिळणार नाही. मी माझ्या भाषेत तुम्हाला जे सांगेन त्या शब्दांचे अर्थ आणि त्या शब्दाचे वाच्यार्थ, लक्षार्थ, व्यंगार्थ हे तिथंच तुम्हाला शोधावे लागतील. जसं देवळातली घंटा वाजल्यानंतर घंटेचे आवाजाची आवर्तनं येतात, तसं कवठेकरांचे शब्द असे आवर्तित होत जाणं आणि ते ऐकणे इतपतची ज्याची कवितेची समज विकसित झालेली असेल त्यानं ह्या कवितेच्या वाट्याला यावं, असं ती कविता सांगते. म्हणजे हा एक दुर्मिळ कवी आहे की ज्या कवीची कविता ही अनेक अटी घालून वावरते फिरते, त्यामुळे सहसा या कवितेच्या वाटेला कोण जात नाही आणि गेले तर फसतात. म्हणजे कोणी त्यांना असं म्हणालं की यावर विद्रोहाचा संस्कार आहे, तर तो असा सरळ दाखवता येत नाही. याचं कारण हा मूळ विद्रोही कवी आहे. म्हणजे या कवीवर लिहिलेली समीक्षा शोधायला लागलात तर फार कमी हाताला येतं. याचं कारण काय? कारण या अटी मान्य करून त्या कवितेकडे जाणारे लोक आपल्याकडं अगदी क्वचित स्वरूपात उपलब्ध आहेत. त्यामुळे या कवीकडे जाताना हा एक मराठीतला महत्वाचा कवी, जो कवी या अर्थानं
म्हणजे ते सर्वदूर महाराष्ट्राचे आदरणीय कवी आहेत, अनेकांचे प्रिय कवी आहेत, हे सगळं गृहीत धरलं तरी या कवितेच्या वाट्याला फार कमी समीक्षक गेलेले आहेत. कारण असं आहे की गरुडाचा पत्ता माहीत असूनही कोणी सांगत नाही. कसं सांगणार हो की घरट विणते कशी याचं रहस्य चिमणी उघड करत नाही. कावळ्याची पिलं पावसात भिजली तरी पेटंटचा जमाना आहे. आणि नारायण कुलकर्णी कवठेकर यांची कविता ही पेटंटवाली कविता नाही, हे अधोरेखित केलं पाहिजे. म्हणजे या कवितेकडं जाणाऱ्यांच्या वाटा ही कवितेच्या अटींसह खुल्या होतात आणि त्या आजवरच्या समीक्षा लेखनामध्ये खुल्या झाल्या नाहीत. याचं कारण त्यांच्याकडे जाणाऱ्या ह्या ज्या कोणी नव्या लिहिणाऱ्यांचे असतील किंवा अन्य समीक्षकांचे असतील त्या अटींपर्यंत अटीला ते उतरले नसतील. त्यामुळे हा कवी तशा अर्थानं अनेक समीक्षकांनी दुर्लक्षित केलेला कवी आहे. हा एक मुद्दा मला तुमच्या समोर ठेवायचा होता. दुसरा मुद्दा मला आणखी एक महत्वाचा विदर्भा संदर्भात मांडायचा आहे. म्हणजे या कवितेचे पूर्वसुरी कोण आहेत याचे उल्लेख झाले. म्हणजे अगदी केशवसुतांपासून ढसाळांच्या पर्यंतचे उल्लेख झाले. पण मला एक दिसलेला किंवा जाणवलेला एक मुद्दा मला मांडला पाहिजे की डहाके राहिले मुंबईत, त्याने नोकरी केली मुंबईत, त्यांनी सगळं समीक्षा लेखन केलं मुंबईत, पण त्यांच्या कवितेनं चळवळ केली विदर्भात. म्हणजे हे मला फार विलक्षण वाटतं की कविता कशी चळवळ करते. म्हणजे प्रफुल्ल शिलेदारची कविता असेल, नारायण कुलकर्णी कवठेकरची कविता असेल किंवा अलीकडचा गजानन फुसे नावाचा एक ताकदीचा कवी आहे या विदर्भामध्ये की ज्याची अजून महाराष्ट्राला फारशी ओळख झालेली नाही. आता ही डहाक्यांच्या चळवळ कवितेनं उभी केलेली चळवळ अशा अर्थी म्हणतो की हे जे राजकीय भान जे डहाक्यांच्या कवितेमध्ये आहे किंवा ती ज्या प्रकारची भाषा आणि सगळ्या सह वाचकासमोर येते आणि या कवीना जो सूर सापडतो त्यांची ती पूर्वसुरी कविता आहे. म्हणजे याचं श्रेय डहाकेंना दिलं पाहिजे की त्यांना द्यायचं. म्हणजे त्यांनी स्वतः ती चळवळ केलेली नाही, त्यांच्या कवितेनं केलेली आहे ती चळवळ. या सगळ्या विदर्भामध्ये अशा प्रकारचे आजचे महाराष्ट्रातले 3 महत्वाचे कवी की ज्यांचा उल्लेख टाळून, भले तुम्ही त्यांच्यावर नाही लिहा किंवा त्यांचं वाङ्मय इतिहासात नाव नका लिहू, पण यानं टाळून तुम्हाला उद्याच्या कवितेकडे जाता येणं शक्य मला दिसत नाही. याचा अर्थ डहाक्यांच्या कवितेशिवाय इतर कविता विदर्भात नव्हती का? होती ना. पण डहाक्यांच्याच कवितेनं उभी केलेली चळवळ सशक्त कशी होते याचाही शोध आपण घेतला पाहिजे. नारायण कुलकर्णी कवठेकरांची कविता जसं मी म्हणाले की अठी घालते, तसं ती कविता अस्सल जगण्यासहित येते. म्हणजे मी कविता माझ्यापुरती एक समज अशी करून घेतलेली की जगण्यासहित भोवतालाला घेऊन येणारी कविता. हा माझ्या दृष्टीनं मी एक वर्गवारीतला भाग केलेला आहे की अशी एक कविता मराठीत आहे ती जगण्यासहित भोवताला घेऊन येते. दुसरा कवितेचा एक प्रांत दिसतो की जगणं टाळून ती कविता आपल्या समोर येते. आणि तिसरा एक प्रकार आपल्या समोर दिसतो कवितांचा की जगणं टाळायचं नाही आणि जगण्याला फारी किंमत द्यायची नाही असं सीमारेषेवर वावरणारी एक कविता. असा एक कवितेचा प्रांत आपल्याला दिसतो. जगण्यासहित भोवताला घेऊन येणारे कवी मराठीत किती आहेत? म्हणजे नारायणनी कवठेकरांनी ज्या नंदी बैलाचा उल्लेख केला किंवा त्यांची सगळ्यात आवडती माझी कविता म्हणजे गढी, हा पूर्ण माणसात रुजलेला पसरलेला आणि विरघळलेला कवी आहे. त्यामुळंच तो माणसासहित येतो. त्याच्या सुखदुःखासह, त्याच्या विचारासह
किंवा त्याच्या अंतर्गत घालमेलीसह येतो. आणि ही घालमेल व्यक्त करताना आपलं जगणं ती कविता पणाला लावते, तो कवी पणाला लावतो. म्हणजे एके ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे, खूप वाटा निघाल्या एकेका वाटेतून अन परत तिथेच आल्या विश्व हिंडून, तोपर्यंत प्रत्येकीने माझ्या आयुष्याचा आपापला वाटा उचलला होता. काळ नावाचा ऐवज गमावलेल्या जुगाऱ्याचा चेहरा माझ्याहून वेगळा काय असेल. पण मी सर्वस्व हिरावल्या गेलेल्या दिवाळखोर नाहीये. पाहतोय मी डोळे गाडून तर तळ हातावरील रेषांना पुरून वर उरलेली कष्टप्राप्त धूळ माझ्याकडून साफल्याच्या आनंदाश्रूची मागणी करते. हे जे कवीचं विधान आहे, सगळं म्हणणं आहे की तो त्या सगळ्या सर्वसामान्य सर्वहारा दलित पीडित दुःखी माणसाचा आवाज होऊन त्यांच्या सहकवितेत वावरत. आणि त्यामुळं ती कविता आपल्याला बेचैन करते. म्हणजे कवठेकरांनी सांगितलं की डहाकेंची कविता वाचल्यानंतर काय अवस्था होते. कवठेकरांची कविता त्याला आपोआप म्हणजे त्याच प्रकारची आणि त्याच पद्धतीची आहे की ही कविता एकदा आत 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 रुतत गेली की इतकी अस्वस्थता आपल्या सर्वभर पसरते की आपणच ह्या कवीच्या इतक्या कविता वेगवेगळ्या पद्धतीनं वाचत जातो, पुन्हा पुन्हा वाचत जातो. वाचते वेळी प्रत्येक वेळी नवीन काहीतरी ही कविता आपल्याला देते. म्हणजे एका वाचनात न हातात येणारी चिमटीत येणारी ही कविता आहे जी तुम्ही सतत वाचत राहिलात तर तुम्हाला दर क्षणाला गहूभर का असे ना तुमच्या आत बदल घडवते. चांगल्या कवितेचं लक्षण हेच आहे की ती वाचण्याआधी मी जो होतो नाही ती चांगली कविता. कवठेकरांच्या कवितेबद्दल बोलत असताना नेहमी हे विचारात घेतलं पाहिजे की ही कविता कोणत्याही प्रकारचा सोस न बाळगता वाचणाऱ्याला अस्वस्थ तर करतेच, पण त्याला वाचता वाचता त्याची समज विकसित करत त्याच्यामध्ये एक भान निर्माण करते. नादान गेले, नालायक आले, काय फरक पडला. दोघेही नजरबंदीचा तरुण खेळ मारून नेतात वेळ, हे वळण तर परिचयाचेच होते झाले. डोंगर हलवण्यासाठी माझ्याजवळ फक्त एक जुनी कुदळ होती आणि माझ्यासारखेच हाल सोसणारी जमात ती मात्र एक दिलाने वागत नव्हती. आता डोंगर ही त्यांचे आणि सपाटीकरण करणारी मशीन ही त्यांचीच. काही दिवसानंतर तर मी म्हणूही शकणार नाही दुरून डोंगर साजरे. फक्त पाहीन धुरळा खाली बसल्यानंतर आभाळात घुसलेले गगनचुंबी सुळके आणि थोरा चोरांच्या मख्ख दगडी चेहऱ्यावरील हसू निलाजरे. काय खेड्याची अवस्था दुसरी झालेली आहे. ही एक कविता किती प्रकारानं आपल्याला आपल्या सगळ्या मनामध्ये अस्वस्थतेची पेरणी करते. यातली प्रत्येक कविता गुंडी मॅडमनी बऱ्याच कवितांची उदाहरणं दिलेली आहेत. मित्रांनो, ही कविता अद्यापही प्रत्येकाच्या मनात नेहमीच भीती त्या कवितेकडे जाताना वाटते की हिच्या अटी मी का मान्य करू शकत नाही. तर याचं कारण आपले कवितेविषयीचे समज, ते समज ती झूल अंगावरनं उतरून टाकावी लागेल या कवितेकडे जाताना. ज्या पठडीत आपण कविता शिकलो किंवा शिकवली गेली किंवा ज्या प्रकारची आस्वादक समीक्षा मराठीमध्ये धुमाकूळ घालते आहे तिला ही कविता मानवणारी नाही. तिला
त्या कवितेकडं जाताना तुम्हाला नव्या सिद्धांतानं घेऊन जावं लागेल किंवा ते नवं सिद्धांतानं उभं करावं लागेल. आणि ते करत असताना ही कविता जर कोणाला अडचण आली तर ही कविता केंद्रस्थानी ठेवून ते सिद्धांतन उभं राहू शकतं असं मला वाटतं. म्हणजे या कवितेनंच कवितेची समीक्षा केलेली आहे. त्यांच्या कवठेकरांच्या तिन्ही संग्रहाची समीक्षा या कवितेतल्या एका कवितेनं केलेली आहे. दुसऱ्या समीक्षकानं करायचीच गरज नाही. मराठीतल्या कुठल्याही कवीनं कवितेच्या समीक्षकानं हिच्या नादाला लागू नये. का? कविता नाही राहिली आता हातची, बंडखोर पोरीसारखी ती आता मोठ्याने बोलते. मला वाटतं असं की तिने सांगू नये काही जे मला झाकायचंय प्रतिमांच्या अवगुंठनात, पण ती झुगाडते यमक, चिरडते अनुप्रास आणि दुर्भतेचा बोळा करून फेकते आणि थेट बोलते संतांनी दिलेल्या शिव्यांसारखी. ती सभ्यपणाला वेडावते आणि परंपरांचा पाण उतारा करते. तिला लाज वाटत नाही डोईवरचा पदर खांद्यावर आल्याची. एकदा तर बोट धरून माझं फिरवून आणलं आत्मा नावाच्या कुबट अंधाऱ्या तळघरातून आणि ऐकवले प्राणी मात्रांचे उसासे फुटकार. मी नाही लिहित कविता आता, कविता करते माझं लेखन. कोश अडगळीत टाकून अवघड शब्द कोणते ती माझ्या बोटांमध्ये. आता माझ्या हाती नाही तिच्या मागे होणारी माझ्या अस्तित्वाची फरफट. आता माझ्या हाती नाही तिच्या मागे होणारी माझ्या अस्तित्वाची फरफट. आता तर मला झोपेतही ऐकू येते माझ्या हृदयाच्या कोपऱ्यात सुरू असलेली तिची अंशात गुरगुर. ही कविता म्हणजे नारायण कुलकर्णी कवठेकरांच्या आजवरच्या सगळ्या कवितेची उत्तम समीक्षा आहे. हा गुरगुरणारा कवी मराठीला मिळाला हे किती भाग्य आहे. पण तो किती जणांना परवडेल हे सांगता येत नाही. मला बोलवलात, धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. अतिशय महत्वपूर्ण असं मार्गदर्शन. सरांच्या कवितेचे न समजलेले न कळलेले संदर्भ आपण सांगितले आणि आम्हाला खरोखर समृद्ध केलं सरांच्या कवितेबद्दल. मी आपल्याला खूप धन्यवाद देऊ इच्छितो. आणि सर आम्ही तुम्हाला हे सांगतोय की सरांच्या कवितेच्या वाटेवरनं आम्ही जायला आम्हाला निश्चित आवडेल. आपले पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. मला वाटतं आपल्याला आदरणीय ढहाके सरांना ऐकायचे. सर्वजण इच्छुक आहोत. कवितेची खोली, उंची, रुंदी किती असावी, कशी असावी. एक ऋषितुल्य असं कवितेतलं नाव म्हणजे वसंत आबाजी ढहाके सर. तर त्यांच्या काही ओळी परत मला मोह होतो ज्यात ती भूमिका दिसते, कळते, समजते. निखाऱ्यासारखे फुलावे तर सगळेच विझलेले विचार, राग झालेले सिद्धांत. मी नुसताच एर झरा घालत राहतो, सगळे कुंठित झालेले निर्विवाद. असं काही भाष्य करतात सर. आणि सरांबद्दल थोडासा परिचय पूर्ण महाराष्ट्राला आहे. मराठीत जो काही 4 ओळी लिहितो त्या सर्वांना सरांचं नाव परिचित आहे. तरीही एक अल्प परिचय म्हणून मी शर्मिला मॅडमला विनंती करतो, आपण परिचय करून द्यावा. धन्यवाद सर. शेक्सपियरने असं म्हटलंय की नावात काय आहे, परंतु वसंत आबाजी डहाके हे नाव ऐकलं की मला हे म्हणावंसं वाटतं की बस नाम ही काफी है. असं नाव की ज्याला जे कुठल्याच परिचयाचं मोहताज नाही. वसंत आबाजी डहाके सर आजच्या कार्यक्रमाच्या
अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभले. हे वाचकपीठचं निश्चितच भाग्य आहे. सरांचा अल्पपरिचय आपल्या समोर मांडण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. हे माझंही भाग्य आहे असं मला वाटतं की ज्येष्ठ कवी, साहित्यिक, समीक्षक म्हणून सर सर्वांनाच सुपरिचित असे आहेत. सरांच्या साहित्यिक खजिनामध्ये 8 कविता संग्रह, कादंबरी, ललित लेख, साहित्य समीक्षा यातील 12 पुस्तकांचे लेखन सरांनी केलेलं आहे. अनेक पुरस्कारांनी सर सन्मानित झालेले आहेत. आणि एक महत्वाचा पुरस्कार म्हणजे की सर 2012च्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले आहेत. आजच्या कार्यक्रमाचे त्या अध्यक्ष आहेत आणि या कविता संग्रहावर ते भाष्य करणार आहे. त्यांचा अध्यक्षीय भाष्य ऐकण्यासाठी आपण सर्व निश्चितच उत्सुक असाल. धन्यवाद. आत्ताच गवस सर म्हणाले की कवठेकर सरांच्या शब्दांची आवर्तनं ज्यांना ऐकू येईल त्यांनीच ती वाचावी. मला वाटतं ढाके सरांच्या कवितेतही असंच आहे. आणि सरांचे कवितेतले जे शब्द आहेत, ओळी आहेत, त्याची आवर्तनं आम्हाला निश्चितच मोह पाडणारी आहे आणि विचार प्रवृत्त करणारी आहे. मी आदरणीय ढाके सर यांना विनंती करतो, आपण आपलं अध्यक्षीय भाष्य ठेवावं. आदरणीय वसंत आबाजी ढाके सर. नमस्कार. नमस्ते सर. आवाज येतोय? बोला सर. स्वागत. सर्वांचे आभार आणि सर्वांना नमस्कार. चांगलं विवेचन झालं राजन गवस सरांचं, निलिमा गुंडी मॅडमचं. मी एका ओळीविषयी आता बोलणार आहे. नारायण कुलकर्णी कवठेकर यांची ही ओळ मगाशी ऐकवली गेली. नाऱ्या म्हणे माझे नष्ट हो कुळ, कवितेचा सूळ बाटविला. कवितेचा सूळ काय शब्द आहे बघा. नारायण कुलकर्णी कवठेकर यांनी इथे सूळ हा शब्द कवितेच्या संदर्भात वापरलेला आहे. म्हणजे जणू काही पूर्वी शिक्षा देण्यासाठी सूळ वापरला जात असे, तिकडे क्रूस वापरला जात असे. तर हा सूळ जो आहे तो काही भाग्यवंतांच्या वाट्याला आलेला आहे. म्हणजे समाजातल्या काही सत्तांना जे लोक पसंत नसतात त्यांना ते सुळावर चढवत असतात. अशा गोष्टी पूर्वी झालेल्या आहेत. कवितेच्या सुळावर कवी बळी जात असतो. कवितेचा सूळ आहे. कविता ही साधी गोष्ट नाही, ती फार कठीण गोष्ट आहे. जीव अर्पण करावा लागतो. अशा प्रकारची गंभीर ओळ इथे नारायण कुलकर्णी यांनी लिहिलेली आहे. आणि पुढचा जो आहे शब्द तो तर विलक्षणच आहे. मोठमोठ्या कवींनी जो सूळ धन्य केला तो सूळ नाऱ्या म्हणतो मी बाटवला. म्हणजे माझी ती पात्रता नाही, मलाही त्या सुळावर चढवलं गेलं, परंतु त्या सुळावर चढवले जाणारे जे महान कवी होते त्यांच्या पुढे मी काहीच नाही आहे. त्यामुळे तो स्वतःच्या संदर्भात म्हणतो नष्ट हो कुळ, कवितेचा सूळ बाटविला. ही जी अभिव्यक्ती आहे ती पुन्हा पुन्हा आपल्याला वाचून समजून घ्यावी लागते. वरवर दिसायला ते सोपे शब्द वाटतात, परंतु आत किती गंभीर अर्थ भरलेला आहे हे आपल्या लक्षात येतं. आणि दुसरी गोष्ट इथे कवीची भूमिका, कवीचं भवितव्य हेही ध्यानात येतं. कोणत्याही काळात आपण बघा, जे समाजाच्या हितासाठी पण काही सत्तांना ते विरोधात आहे असं वाटतं, अशा कवींना, शास्त्रज्ञांना, कलावंतांना काय वाटायला आलं त्यांच्या? तर जगाचा इतिहास आहे, कवितेचाही इतिहास, जगभरच्या कवितेचाही इतिहास असाच काहीचा आहे की जे जे सत्तेला पसंत नसतं
ते नष्ट करायचं असतं. आणि त्यामुळे उदाहरण तुकारामाची कथा आपल्याला माहितच आहे, त्याचा गाथा बुडवला गेला होता आणि तो वर आला, ही गोष्ट आपण सांगत असतो पुन्हा पुन्हा. परंतु तुकाराम महाराजांसारख्या मोठ्या कवीच्या वाट्याला त्यांची कविता स्वतःच्या हाताने बुडवावी लागावी, हे मोठं भाग्य आहे या कवीचं, असंच म्हटलं पाहिजे. म्हणजे समाजाला कळतच नाही, पण कालांतराने हाच कवी आपल्या कंठामध्ये रुजतो, मनात राहतो आणि आजही त्यांची कविता नष्ट झालेली नाही. हे जे काही विपरीत शब्दांची योजना इथे करण्यात आली आहे, त्या विपरीत योजनेमध्ये मला बाटविला हा शब्द विशेषच आवडलेला आहे. कारण या कवीने इथे स्वतःची नम्रता इतक्या वेगळ्या आणि सुंदर शब्दात सांगितलेली आहे की आपण कल्पना करू शकत नाही. म्हणजे आपण या कवितेमध्ये तुका तुझ्या वाटात ज्यांनी चोखाळल्या त्यांनी उकळला टोल टॅक्स, हे सगळं आपण वाचतो. आणि शेवटी या सगळ्या परंपरेत, तुकाराम महाराजांच्या परंपरेत आपणही कुठेतरी आहोत, पण कसे आहोत तर सूळ बाटवल्यासारखे आहोत. हे वैशिष्ट्य नारायण कुलकर्णी यांच्या कवितेचं आहे. ते बोलतात समाजाविषयी, राजकारणाविषयी, गरिबांविषयी, भुकेविषयी, अनेक गोष्टींविषयी आपण कविता वाचत जाताना लक्षात येतं. पण त्या सगळ्यांमध्ये आतून एक प्रखर असा स्वर आहे आणि त्या स्वराच्या पलीकडे आणखी एक प्रखर स्वर आहे, तो दुःखाचा आहे, यातनेचा स्वर आहे. ह्या दोनही गोष्टी या कवीच्या सुरुवातीच्या संग्रहापासून आत्ताच्या या कविता संग्रहापर्यंत वेगवेगळ्या कवितामधून आढळतात. या कवितेची भाषा अगदी साधी आहे, सोपी आहे, सहज करण्यासारखी कविता आहे. गूढ अशी नाही कविता नाही आहे, पण तरी सुद्धा ती जितकी साधी आहे तितकी ती साधी नाही आहे. त्या प्रत्येक ओळीच्या मागे असे अर्थाचे अनेक पदर आहेत जे आपल्याला समजून घ्यावे लागतात. त्यामुळे मगाशी पुन्हा पुन्हा आपण ती कविता वाचायला पाहिजे. कुठल्या एखाद्या कॅटेगरीमध्ये तिचं वर्गीकरण आपल्याला करता येत नाही. राजन गज म्हणाले त्याप्रमाणे की राजकीय कविता आहे का, सामाजिक कविता आहे का, निसर्ग विषय किंवा ग्रामीण कविता आहे का, नाही आहे. ही कविता आहे आणि अतिशय समर्थ कविता आहे. आणि कोणत्याही समर्थ कवितेच्या मागे, प्रत्येक शब्दाच्या मागे, प्रत्येक ओळीमध्ये एक वेगवेगळे अर्थ असतात. अर्थाची अनेक अशी वलय पसरत असतात आणि हे आपल्याला वाचक म्हणून समजून घ्यायचं असतं. कवितेचं वाचन अतिशय सूक्ष्म रीतीनं जर केलं तर ती कविता आपल्यापर्यंत पोचत असते. यांच्या कवितेमध्ये सुद्धा, ह्या संग्रहात सुद्धा अशा अनेक कविता आहेत ज्या काही उद्धृत केल्या गेल्या, ज्यांची नावं इथे उच्चारली गेली. त्या सगळ्या कविता आपण पुन्हा पुन्हा जर वाचल्या, जर उदाहरणार्थ आणखी एक, म्हणजे मी एखाद्या शब्दाविषयी सांगतो की ही आदर्श नावाची कविता आहे. त्या आदर्श नावाच्या कवितेमध्ये शेवटी 2 ओळी आहेत, त्या ऐका. गडे हो सुखाचे जाऊ द्या, एकदा दुःखाला धार लावा. ही कविता वाचत असताना हळूहळू आपण अशा स्थितीपर्यंत जाऊन पोहोचतो की जिथे या कवीचं जे एकंदरीत सगळ्या समाजाविषयी, सगळ्या दुःखितांविषयी जे प्रेम आहे, जो कळवळा आहे, जिव्हाळा आहे, तो आपल्याला जाणवत राहतो. या सगळ्या कविता वाचत असताना निलिमा गुंडी यांनी तर त्याचं फार चांगलं विवेचन केलं आहे. किती वेगवेगळे विषय या कवितांमध्ये आलेले आहेत आणि सरांनी सुद्धा का लिहिलं जात नाही फारसं त्यांच्याविषयी, कारण की ती समजायला, म्हणजे जरी सुबोध वाटली तरी समजायला कठीण आहे. पण कुठलाही वाचक जो कवितेवर प्रेम करणारा असतो, त्या वाचकाने जर ही कविता व्यवस्थित वाचली, पुन्हा पुन्हा वाचली, तर ही कविता पोचते. दुसरं एक वैशिष्ट्य या कवितेचं आहे, इथे उपहास आहे, उपरोधही आहे आणि तो खूप मार्मिक आहे. व्यवस्थेच्या संदर्भामध्ये जे काही लिहिणं आहे ते साधं आणि सोपं नाही आहे. कुठेही व्यवस्थेला गोंजारलेलं नाही कवीने. एखाद्या साध्या याच्यामध्ये झाडांना द्यायचं होतं खत,
तर पोतीच्या पोती विकून खाल्ली. हे संपूर्ण समाजाचं, वर्तमान समाजाचं एक चित्रच आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. एखादा आदमने नावाचा शेतकरी असतो, उडीद पेरतो, पण त्या वर्षी मुगाला भाव येतो. हे जे काही शेतकऱ्यांच्या जगण्याचे हिशेब आहेत तेही नारायण कुलकर्णी यांनी इतक्या सूक्ष्मतेने मांडले आहे. ते कोणा एका आदमनेची कथा नसते, ते संबंध शेतकऱ्यांची कथा असते. तो कोणी एक आदमने असं नाव घेतलेलं असलं तरी महाराष्ट्रामधल्या, विशेषतः कोरडवाहू विदर्भातल्या सगळ्या शेतकऱ्यांची ती कहाणी असते. आणि ही विपरीतता म्हणजे तो समाज शेती करणारा, तो शेती करतो, जीवापाड प्रेम करतो, कष्ट करतो, परंतु बाजारात आल्यानंतर त्याचं काय होतं, किंवा आसमानी कधी पाऊस येतो, कधी दुष्काळ पडतो, या सगळ्यामधून जाताना तो किती गांजलेला असतो. या सगळ्याची पीडा पहिल्या संग्रहापासून नारायणच्या कवितेमध्ये मला जाणवली आहे. माझे अतिशय आवडते कवी आहेत आणि पहिल्या संग्रहापासून मी त्यांचा एकूण प्रवास पाहत आलेलो आहे. या संग्रहामध्ये ज्याचा उल्लेख नीलिमा गुंदी यांनी केलेला आहे, युद्धाविषयी, या अगदी शेवटी आहे ही कविता या संग्रहाच्या. परंतु आज जी काही परिस्थिती आहे, युक्रेनचं युद्ध गाझावर चाललेले आहे, भयानक आहे. आणि एखादा कवी आहे, कवी माणूस आहे, तो असल्या युद्धामुळे विचलित होणार नाही असं शक्यच नाही. आणि काय असतं युद्ध, एक खूप मोठा मार्मिक निष्कर्ष या कवीने काढलेला आहे. कोण करतं युद्ध, कुणासाठी असतं युद्ध? कुलकर्णी सर म्हणतात, साधारणपणे ती व्यक्ती दोघांमध्ये जळती काडी टाकते आणि युद्ध पेटते. साधारणपणे त्या व्यक्तीला दलाल म्हणतात. ती मुख्य आणि नियमित लाभार्थी असते. शस्त्रांचे व्यापारी, भरपूर शस्त्र तयार केलेली आहे, करायचं काय त्यांचं, ते युद्ध निर्माण करतात. आणि होतं काय, तर हजारो लाखो सामान्य माणसं मरतात, देशोधडीला लागतात. युद्धाची ही जी काही क्रूरता आहे ती या कवितेमध्ये खूप प्रखरपणे व्यक्त झालेली आहे. आणखी काही समाज विषयक कविता या संग्रहामध्ये आहेत, ज्या आपल्या समाजाचं वर्तमान सामाजिक राजकीय दोन्ही जी काही स्वरूप आहेत या समाजाची, ती उलगडून टाकणाऱ्या कविता आहेत. परंतु मी देखील वर्गीकरण करत नाही. ही प्रखर राजकीय कविता, यात काही शंकाच नाही. म्हणजे सगळ्या कवितामधून एक सूक्ष्म अशी राजकीय जाणीव वाहत असते. ही राजकीय जाणीव म्हणजे पक्षीय नव्हे, म्हणजे पक्षांचं सरकार, त्याच्या निवडणुका वगैरे नव्हे, एकंदरीतच जे जे काही विरोधी चाललेला आहे मानवतेच्या, त्या विरुद्ध जो एक स्वर असतो तो खऱ्या अर्थाने राजकीय स्वर असतो. तो व्यक्तिगत पातळीवर असतो, तो समूहामध्ये असू शकतो, पण कवीला तो आपल्या कवितेतून उच्चारावासा वाटतो. कारण तो अवतीभोवतीचं हे सगळं जग पाहत असताना जी काही घालमेल त्याच्या मनामध्ये होत असते, जी काही कविता, आतली कविता गुरगुरत असते, ती गुरगुर त्याच्या संबंध कवितामधून व्यक्त होत राहते. मी फार पूर्वीपासून हे माझ्या गवताच्या पात्या किंवा नंतरचा संग्रह अशी ही कविता वाचत आलो आहे. आणि दिवाळी अंकामधून वगैरे जेव्हा प्रकाशित होत असतात तेव्हा खिळतो की ही नारायणची कविता आता वाचली पाहिजे. आणि ती कविता वाचत असताना काहीतरी वेगळं आपल्याला जाणवलं आहे, निराळं असं काहीतरी या कवीने सांगितलेलं आहे, असा प्रत्यय मला नेहमीच आलेला आहे. याही संग्रहातल्या कविता वाचत असताना ही जाणीव होत गेली की आजचा हा एक अत्यंत महत्वाचा कवी आहे. माझा तर अत्यंत आवडता कवी आहे. मी त्याची कोणतीही कविता सारून पुढे जात नाही, ती वाचतच असतो. या संग्रहामध्ये सुद्धा अशा अनेक कविता आहेत ज्याविषयी अगदी सविस्तर असं बोललं पाहिजे. दोन आपले वक्ते बोलले त्या संदर्भामध्ये, पण त्या पलीकडे सुद्धा बऱ्याच कविता उलगडून सांगण्यासारख्या आहेत. त्यातले जे शब्दयोजना आहे त्या शब्दयोजनेविषयी बोलण्यासारख्या आहेत.
प्रतिमा प्रतीकाची भाषा मी करत नाही, परंतु असा काही शब्द कवी वापरतो की उदाहरणार्थ मनाशी म्हटलं राज्य बदललं म्हणून भाग्य बदलत नाही. माणूस नावाच्या नागरिकाचं किंवा नागरिक नावाच्या माणसाचं काय फरक पडतो इथेही? शब्दांची हेराफेरी केली तरी शब्दांची हेराफेरी चालत असते. कवी हे शब्द वापरून या समाजाला उकलून काढतो आणि त्याचं अंतरंग दाखवून देतो. भाषेच्या संदर्भातही यात प्रखर विचार व्यक्त झालेला आहे. आपली भाषा जी आहे ती जपली पाहिजे. मी मराठीतून बांग देतो हे जे कविता संग्रहाचं शीर्षक आहे, इथे शब्द मराठीत हा अधोरेखित केलेला आहे. आणि आपण आपल्या भाषेत बोललं पाहिजे, आपली भाषा जोपासली पाहिजे. आता तर बाजाराची भाषा आहे, इतर अनेक गोष्टी सांगितल्या जातात आणि भाषेपासून संस्कृतीपासून लोकांना दूर कसं नेता येईल अशी व्यवस्था काम करत असते. या सगळ्याच्या विरोधामध्ये ही कविता बोलते. त्यामुळे ही कविता मला अतिशय महत्वाची वाटते. मी इथे थांबतो. मी सर्वांचे आभार मानतो आणि या कार्यक्रमात मला सहभागी केल्याबद्दल माझे व्यक्तिगत आभार आहे. नमस्कार. खूप खूप धन्यवाद सर. कवठेकर सरांच्या कवितांचा मुळाचा शोध घेऊन त्या कवितांतले अनेक अनाकनी पदर आपण उलगडून दाखवले. एकेका शब्दाचं महत्व किती कवितेत असतं हे आज आपल्या विवेचनातून वाचकपीठला स्पष्ट झालं. खूप खूप धन्यवाद. खर तर कोणतेही आडेवेडे न घेता अनेक अडचणी असल्या तरी आजचे प्रमुख पाहुणे गुंडे मॅडम, आदरणीय गवस सर आणि आदरणीय डहाके सर, आपण सर्वांनी कुठलाही आडेवेडा किंवा उचित अनुचित न समजता आमच्या वाचकपीठच्या हाकेला दिली, होकार दिला. खरंच एक वाचकपीठचा सदस्य म्हणून आणि नियोजन म्हणून मी आपलं खूप आभार मानेन. मला या ठिकाणी पुन्हा एकदा सांगायचंय की आजच्या नियोजनात या पुस्तकाचे प्रकाशक, संग्रहाचे प्रकाशक विष्णू जोशी यांनी खूप मोलाची मदत केली. काव्यव्यवहारात वावरताना साहित्य वारीतल्या या आजच्या संत महंतांनी साहित्यातल्या ज्या गोष्टी सांगितल्या कवितेतल्या, या नुसत्या ऐकण्यासाठी न ठेवता एक वाचक, एक कवी म्हणून आम्ही निश्चित त्या गोष्टींचं पालन करू. आणि हे मी तुम्हाला हमी देतो वाचकपीठ सदस्यांतर्फे. आणि शेवटचा कार्यक्रम आमचे वाचकपीठचे सदस्य डॉक्टर संजय थोरात सर या ठिकाणी आभार प्रदर्शन करतील. डॉक्टर संजय थोरात, अहमद. नमस्कार. आवाज येतोय सर? हो येतोय, बोला. सर्वांना मनपूर्वक नमस्कार. मी संजय थोरात. आजच्या वाचकपीठ आयोजित सुवर्ण महोत्सवी काव्य चर्चेच्या आभार प्रदर्शनाची जबाबदारी माझ्यावर आली आहे. धन्यवाद सर. कितीही सुंदर असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते, पण संपणाऱ्या वाटेसोबतच जन्मणारी नवी पहाट असते. ही सुवर्ण महोत्सवी काव्य चर्चा आपल्यासाठी संपणारी वाट न ठरता उज्ज्वल भवितव्याची पहाट करणार आहे अशी खात्री बाळगून आजच्या सुवर्ण महोत्सवी काव्य चर्चेला लाभलेले आदरणीय श्री वसंत आबाजी डहाके सर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवल्याबद्दल वाचकपीठ तर्फे मी त्यांचे आभार मानतो. तसेच आजच्या चर्चेमध्ये ज्यांच्या कविता संग्रहावर चर्चा झाली असे आदरणीय कवी श्री नारायण कुलकर्णी कवठेकर सर यांनी त्यांचा कविता संग्रह उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि त्यांचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल वाचकपीठ त्यांचे मनपूर्वक आभार मानतोय. त्याचप्रमाणे कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी कवयित्री निलिमा गुंडी मॅडम,
आणि श्री राजेश गावस सर यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो. तसेच सूत्रसंचालक श्री भास्कर निर्मळ सर, प्रास्ताविक करणारे श्री मारुती सावंत सर, पाहुण्यांची ओळख करून देणाऱ्या शर्मिला गोसावी मॅडम, या सर्व सहकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे कविता संग्रहाबद्दलचे अगदी मोजक्या शब्दात अभिप्राय देणारे श्री दादा ननवरे आणि डॉक्टर योगिता राजकर यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो. शेवटी सर्व रसिक श्रोते यांचे मी अगदी मनापासून आभार मानून थांबतोय. धन्यवाद सर.